आपण आतुरतेनं ज्या व्याख्यानमालेची वाट पाहत आहात त्यासाठी आजचं पहिलं पुष्प आहे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके। मी आदरणीय सच्चिदानंदजी शेवडे सरांना विनंती करते की त्यांनी व्याख्यानमालेला सुरुवात करावी। हे वक्तृत्व वाग विभवई तुझ अर्पियेले तू तेच अर्पिली नवी कविता रसाला लेखा प्रति विषय तू चरण्य झाला देव देश आणि धर्म यावर मनापासून प्रेम करणाऱ्या उपस्थित सज्जनांनो, खरं सगळ्यात प्रथम संयोजकांना आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो की लागोपाठ तिसरं वर्ष आणखीन वेगळे विषय घेऊन आपल्या समोर यायला मिळालं। यात सगळ्यात एक महत्वाचा भाग आवर्जून नमूद करतो सुधीर भाऊंचा आहे, कारण त्यांनी मला सहज सुचवलं होतं की यावर्षी तुम्ही शिवचरित्र सांगणार का म्हणून। तर मी त्यांना सांगितलं की शिवचरित्र सांगतो पण पुढच्या वर्षी सांगतो, कारण गेल्या वर्षीपासून आपण क्रांतिकारक जे चालू केलेत ते आपण या वर्षी सुद्धा ते पूर्ण करूया आणि मग पुढच्या वर्षी मी 4 दिवस संपूर्ण केवळ शिवचरित्र एवढंच सांगीन म्हटलं। एका क्षणात त्यांनी मान्य केलं, हा त्यांचा मोठेपणा आहे। नाहीतर काय होतं, माणूस मंत्री बिंत्री झाला ना की मग त्याला असं वाटायला लागतं की सगळ्यांनी आपलं ऐकायला पाहिजे, पण असं काही न होता। दुसरा मला आनंद याचा झाला की गेल्या वर्षी मी सहज बोलता बोलता बोललो होतो, सार्धशती वर्षाचं तो समापन होतं। आधीचं वर्ष आपण सार्धशतीचं म्हणून विवेकानंद घेतले होते, तेव्हा सहज बोलता बोलता बोललो होतो की त्यावेळेला एक नरेंद्र झाला होता आणि आता 150 वर्षांनंतर दुसरा एक नरेंद्र हा भारताच्या उत्थानासाठी आल्यासारखा आपल्याला दिसतोय। आणि आज गेल्या कैक महिन्यामध्ये बराचसा भाग त्यातला खरा होताना दिसतो। इतकंच नाही, अतिशय स्वागतार्ह बदल हा महाराष्ट्रामध्ये झाला आणि गेली 2 वर्ष विरोधी पक्षात असलेल्या भाऊंच्या मार्गदर्शनाखाली होणारी व्याख्यानमाला आता वित्तमंत्री, नियोजन मंत्री आणि वनमंत्री असलेल्या सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होती। हा जो बदल हा एक महत्वाचा आहे आणि नक्की त्यावेळची आम्ही त्यांची भाषणं ऐकलेली आहेत। मंत्रालयात ज्या पद्धतीने भाऊंनी एक विषय मांडलेत आणि आपण अपेक्षा करूया की आता मंत्रिपदाच्या कार्यकालामध्ये त्यांना उलट त्यांचा चांगल्या रीतीने ठसा उमटवण्याची संधी मिळाली आहे आणि ते ती घेतील एवढं नक्की। गेल्या वर्षी मी माझ्या एका पुस्तकाचं प्रकाशन आवर्जून इथे केलं होतं की चंद्रपुरामध्ये आपण पुस्तकाचं प्रकाशन करायचं एवढ्या कारणाकरता। यावर्षी या 2 पुस्तकांच्या नवीन आवृत्तींचं 4थ्या आवृत्त्या आहेत। लक्षात घ्या, लोक जेव्हा सांगतात की मराठी पुस्तकं खपत नाहीत तेव्हा मी म्हणतो की नक्की खपतात, फक्त तुम्ही तिथपर्यंत लोकांपर्यंत जायला पाहिजे तर लोक पुस्तक घेतात। विषय चांगला असेल, आवडलं, पटलं, रुचलं तर नक्की घेतात। आज वासुदेव बळवंत आणि चापेकर या दोन्ही पुस्तकांच्या या नव्या म्हणजे 4थ्या आवृत्त्या प्रकाशित होत आहेत आणि त्या इथे चंद्रपूरमध्ये प्रकाशित करतोय। याचा मला एक आनंद, प्रकाशकही पुण्याचा आणि लेखकही मुंबईचा असून प्रकाशन मात्र आम्ही चंद्रपूरमध्ये करतोय। आणखी एक औचित्य आपल्याला सांगतो की आता नुकताच येणारा जो प्रजासत्ताक दिन आहे, या प्रजासत्ताक दिनाच्या उद्गात याचं विस्मरण हे आम्हाला नेहमीच त्या दिवशी होतं, कारण प्रजासत्ताक हा शब्द पहिल्यांदा कोणी उच्चारला हेच आम्हाला माहिती नसतं, कारण आम्हाला कोणी सांगितलंही नाही, कधी शिकवलं गेलेलं नाहीये। ज्या वेळेला वासुदेव बळवंतांना पकडलं गेलेलं होतं त्यावेळेला कोर्टाची त्यांनी जबानी दिली आहे। पुण्यामध्ये संगमब्रिजच्या जवळ आज जिथे एक छोटेखानी म्युझियम उभं केलेलं आहे सरकारने, त्या ठिकाणी एक विशेष कोर्ट बनवलेलं होतं वासुदेव बळवंतांच्या करता, कारण अशी केस पहिल्यांदाच आलेली होती या कारणाकरता। तेव्हा तिथे उभं राहून त्यांनी असं सांगितलं होतं की हे हिंदी प्रजासत्ताक बनावं असं स्वप्न मी पाहिलं होतं आणि आम्ही सगळ्या लोकांनी मिळून तुम्हाला या भूमीवरून हकलून लावावं
ही माझी मनीषा होती. केवढं महत्वाचं आहे की एक माणूस ज्या वेळेला असं सांगतोय की अशा प्रकारचं स्वप्न मी बघतोय आणि ते सुद्धा कोर्टात. महत्वाचा भाग आहे की कोर्टात असं सांगितलं त्यांनी. म्हणजे प्रजासत्ताक हा शब्द जो पहिल्यांदा उच्चारलाय तो वासुदेव बळवंतांनी. आणि असं असून सुद्धा आम्हाला प्रजासत्ताकाच्या उद्गात्याचं मात्र विस्मरण होत असतं. तिथेच कोर्टात उभं राहून त्यांनी आणखीन जे काही सांगितलं तेच मी या पुस्तकाच्या ब्लर्ब वरती घेतलंय, म्हणजे मागच्या बाजूला मुद्दाम कळण्याकरता, की ज्याच्यामध्ये हा माणूस त्याची सगळी जी की मनीषा आहे, का केलं हे सगळं हे तो सांगतोय. त्यात तो म्हणतो, ज्या भूमीचे पोटी आपण जन्म घेतला तिच्याच पोटी सर्व लेकरे झाली. त्यांनी अन्नान्न करीत उपाशी मरावं आणि आपण कुत्र्याप्रमाणे पोट भरीत राहावं हे मला पावलं नाही आणि म्हणून ब्रिटिश सरकार विरुद्ध मी बंड पुकारलं. अहो माझ्या हिंदुस्थानवासी बांधव हो, तुमच्या कल्याणासाठी मी माझे प्राणपणास लावित आहे. तसा प्रयत्न करण्यातही मी काय पुरुषार्थ केला. दधीची ऋषींनी आपल्या अस्थी देवांच्या कल्याणासाठी नाही का काढून दिल्या, तसंच माझे प्राण घेऊन तर ईश्वराने तुम्हाला सुखी करावं अशी माझी त्याला प्रार्थना आहे. मी मरून जाईन पण या दुष्ट प्रजाभक्षक चांडाळ इंग्रजांना मेल्यानंतरही सुख लाभू देणार नाही. हे ज्या माणसांनी, ही ज्याची तळमळ होती. आणि म्हणून या अशा लोकांची चरित्र किमान लोकांच्या पर्यंत जायला पाहिजेत, कारण क्रांतिकारकांची चरित्र पोचवली गेली नाहीत तर पुढच्या पिढीपर्यंत जाणारही नाही. आणि मगाशी जे सांगितलं तीच पुढच्या पिढीची समजूत होईल. काय देदी हमें आजादी बिना खडग बिना ढाल. कोणत्याही देशाला स्वातंत्र्य बिना खडग बिना ढाल नाही मिळाले. आपला देश काय वरून पडलाय की यालाच एकट्याला मिळावं आणि इतर कोणालाही मिळू नये. क्रांतिकारकांनी सांडलेल्या रक्त, घाम आणि अश्रूंमुळेच कोणत्याही देशाला स्वातंत्र्य मिळत असतं. पण हे आमच्याकडे जर पुढे सांगितलं गेलं नाही तर पुढच्या मुलांना कळणार नाही. इतक्या लहान लहान वयात ही मुलं फासावरती जायला किंवा कोणतीही शिक्षा भोगण्याकरता तयार होती. मग 12 वर्षाचा असलेला शिरीष कुमार हातातून ध्वज सोडत नाही पण गोळ्या खातो. 12 वर्षाचं लेकरू ते. काय हो 12 वर्ष हे वय काय आहे. पण हे सगळं आम्ही कुठेतरी लक्षात घ्यायला पाहिजे आणि ते पुढे पोचवायला पाहिजे. जर पोचवलं गेलं नाही तर कठीण होईल. दुसरा एक भाग फक्त जाता जाता सांगतो की थोडासा कालविपर्यास झाला एवढाच, की पत्रिकेमध्ये नमूद करताना वासुदेव बळवंतांच्या नंतरचा विषय मदनलाल धिंगरा म्हणून नमूद केला गेलाय. तर तो तसा नसेल. उद्या चापेकर असतील आणि मग परवा मदनलाल धिंगरा असतील. कारण वासुदेव बळवंत आणि चापेकर हे आधीच्या शतकात झालेत आणि धिंगरा आणि नेताजी सुभाषचंद्र बोस हे त्याच्या पुढच्या शतकात झालेत. त्यामुळे कालानुक्रमे जर विचार केला तर वासुदेव बळवंतांच्या नंतर चापेकर बंधू येतात. त्यामुळे तो विषय उद्या मी घेईन. मग परवा मदनलाल धिंगरा आणि शेवटच्या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस. आद्य क्रांतिकारक मगाशी सूत्रसंचालिकेने सांगता सांगता सांगितलं, सहज उल्लेख केला आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके. आपल्याकडे ना काही काही गोष्टींवरून नुसते वाद माजवण्याची सवय झाली कित्येकांना. एका ठिकाणी अशीच व्याख्यानमाला होती. त्यावेळेला आद्य क्रांतिकारक म्हटल्यानंतर एक जण मला विचारायला आला की तुम्ही यांना आद्य क्रांतिकारक कसे म्हणता. म्हटलं बरं का. म्हटलं प्रॉब्लेम काय. नाही म्हणाला, आमचे आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक आहेत. आमचे आपले म्हणणं नाही का, आपले नको का म्हणायला. आमचे आणि तुमचे असे काही वेगळे असतात का क्रांतिकारक. सगळे असतात ते आपले असतात ना. आपल्यासाठी लढलेले असतात ना. का जातीसाठी कोणत्या लढलेले होते. नाही हा म्हणाला बोलण्यात चूक झाली असेल तसं समजा. म्हटलं बरं, म्हणजे जिज्ञासेने विचारायला आलायस की नाही. हो म्हणाला. म्हटलं मग मी जिथे उतरलोय तिथे येणं. म्हटलं आता कार्यक्रमाच्या तिथे कुठे उत्तर देत बसू. चालेल म्हणाला. जिज्ञासू होता म्हणून आला. त्यांनी परत मला विचारल्यानंतर मी त्याला सांगितलं, म्हटलं बाबा रे साधी गोष्ट, 1857चा जो प्रस्फोट होता जो गेल्या वर्षी आपण ऐकला, त्या 1857च्या प्रस्फोटाच्या नंतर स्वातंत्र्य संग्रामाच्या नंतर झालेला पहिला क्रांतिकारक म्हणजे वासुदेव बळवंत. आता म्हटलं उमाजी नाईक कधी फासावरती गेले सांग. तेवढं माहित नाही म्हणाला. ठीक आहे म्हटलं हरकत नाही. 1834 मध्ये उमाजी नाईक फासावरती गेले. म्हणजे मी
1857च्या पूर्वीचं सांगत नाहीये ना, मी 1857च्या नंतरचं सांगतोय. आणि 1857च्या नंतर एकट्या दुकट्या माणसावरती ठेवलेले 4 भयानक आरोप म्हणजे ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध युद्ध पुकारणं, त्यासाठी माणसं, पैसा आणि दारुगोळा जमा करणं, सत्तेविरुद्ध लोकांच्या मध्ये अप्रिती निर्माण करणं आणि लुटालूट करणं, हे 4 भयानक आरोप पहिल्यांदा एकट्या दुकट्या माणसावरती ठेवले गेले, ते वासुदेव बळवंतांच्यावरती, म्हणून आद्य क्रांतिकारक. बरं, एक आद्य झाला म्हणजे बाकीचे गौण ठरतात का? आद्याचा जीव खूप मोठा आणि बाकीच्यांचा छोटा, असं होतं का? असं नसतं, सगळ्यांचं सारखंच असतं. बरं, त्यातून म्हटलं उद्या जर आणखी कोणीतरी आला आणि तो जर म्हणाला की तुम्ही उमाजी नाईकांना कसं म्हणता, आमच्या मते शिवाजी महाराज आद्य क्रांतिकारक, हो म्हणायला पाहिजे. महाराजांनी क्रांती केली आहे त्या काळामध्ये. परत परवा आणखी कोणीतरी आला आणि तो म्हणाला असं कसं म्हणता, राणा प्रताप महाराजांच्या आधी होऊन गेलेत ना. आणि मग आमच्या शीख बांधवांच्याकडून आवाज उठला की नाही नाही गुरु गोविंद सिंग, किंवा आणखी कठीण, मग आणखी कोणीतरी यायचा, तो म्हणाल असं कसं. जर प्रस्थापित सत्ता उलथवणं एवढंच क्रांतीचं मर्यादित उद्दिष्ट असेल किंवा अर्थ असेल, तर पहिला क्रांतिकारक म्हणजे भगवान श्रीकृष्ण, नाही का? मथुरेचं राज्य उलथवलंय, त्यामुळे भगवान श्रीकृष्णांना म्हणायला पाहिजे. मग आणखी कोणीतरी म्हणायचं, तसं नाही, राक्षसांची सत्ता उलथवली आणि लोकांना परक्याच्या तावडीतून मुक्ती दिली, म्हणून प्रभू श्री रामचंद्र हे आद्य क्रांतिकारक. आता अरे हो म्हणाला, म्हणणं याकरता मी माझ्यापुरतं सोपं केलंय की 1857 नंतर बोलतो म्हणून यांना आद्य क्रांतिकारक म्हणतो, बाकी काही नाही. अच्छा म्हणाला, मग काही हरकत नाही. म्हणजे खरोखरच जिज्ञासेने आलेला किंवा समजून घेण्याकरता म्हणून आलेला, म्हणून म्हणाला काही हरकत नाही, मग माझं काही म्हणणं नाही. पण असं आजकाल समजून घ्यायला येणारे आणि समजून घेणारे हे सुद्धा कमी झालेत बरं का. गेल्या 10-15 वर्षाच्या काळात मी असं बघतोय ना की लोकांची ना सहनशक्तीच कमी कमी व्हायला लागली आहे. आणि मग एकीकडे पुरोगामी म्हणायचं आणि दुसरीकडे प्रतिगामित्वाचा व्यवस्थित बुरखा पांघरलेला राहायचं. आपल्यावरती केलेले विनोद सुद्धा कळत नाहीत आणि ते सहन होत नाहीत. कोणी जर विनोद करायला गेलं तर 10 पत्रकारांचे मुर्दे पडतात. झालं ना परवा, हे होऊ शकतं. म्हणजेच स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय, मला जे हवं तेवढंच स्वातंत्र्य, दुसऱ्याचं नाही, याला अभिव्यक्ती म्हणतात का? पण या सगळ्याचा विचार नसतो. सोयीनुसार स्वातंत्र्य हा भाग आपल्याकडे जास्त वाढत चाललाय. अर्थात आपल्याला तिकडे जायचं नाही, कारण मला या माणसाची एक गंमत अशी वाटते की वासुदेव बळवंतांच्या बद्दल एक महाराष्ट्रामध्ये कुठेतरी पनवेलच्या तिथे पुढे असलेलं, कर्नाळ्याच्या खाली असलेलं शिरडोण नावाचं गाव, त्या गावामध्ये जन्माला आलेला हा माणूस, यांनी केलेला जो काही पराक्रम किंवा जो काही उठावाचा भाग आहे तो पुणे आणि वर कोकण याच्या परिसरातला आहे. तरी सुद्धा याच्याबद्दलचं कौतुक बंगाल प्रांतापर्यंत जावं, नुसतं बंगाल प्रांतापर्यंत नाही, तर हा पकडला जातो. याच्या बातम्या लंडननी छापाव्यात. म्हणजे किती डोकेदुखी असेल ब्रिटिशांच्या करता की तिथल्या वर्तमानपत्रात याच्याबद्दलच्या बातम्या येतात. बरं, शत्रू याचा उल्लेख करताना हा दुसरा नेपोलियन आहे की काय म्हणूनही उल्लेख करतो. आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेल्या या माणसावरती अख्खी कादंबरी लिहिली जाते. आनंद मठ नावाची बंकिमचंद्रांनी त्यांना डोळ्यासमोर नायक म्हणून ठेवले, कारण बंकिमचंद्र त्यावेळेला होते ते सरकारी नोकरीतच होते, त्यांनी त्यांना डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. आणि त्याच आनंद मठ मधून पुढच्या काळामध्ये सगळ्या लोकांचं राष्ट्रमंत्र झालेलं गीत म्हणजे वंदे मातरम. वेद मंत्राहून अम्मा वंद्य वंदे मातरम हे जे आपण म्हणतो, त्या वंदे मातरमची प्रेरणा, त्या वंदे मातरमचं जिथे स्थान होतं त्या आनंद मठची मुळातली प्रेरणा ही जर वासुदेव बळवंतांच्या या हौतात्म्यातून मिळत असेल बंकिमचंद्रांना,
तर हा सुद्धा एक अभिमानाचा विषय वाटायला नको का हो? पण वंदे मातरम आम्ही आधी कुठे जाणून देतो. परवा मुंबईमध्ये झालं, वंदे मातरम कोशाचंच प्रकाशन झालं मोहनजी भागवत यांच्या हस्ते. 2 खंडामध्ये ते केलेलं वंदे मातरम हा कोश अवश्य बघण्यासारखा मिलिंद सबनीसांनी जो केलाय. आणि त्याचाच भाग किंबहुना माझं जे पुस्तक आहे वंदे वंदे मातरम, तो त्यातला अगदी सारांश भाग असं म्हणायला पाहिजे. अर्थात त्यातून घेतलेला नाही हा, कारण हे परवा प्रकाशन झालंय. माझं पुस्तक 3 वर्षापूर्वी आलंय. पण साधारणपणे माहिती हा आपल्याला कुठेतरी असं वाटायला पाहिजे की अरे हा आपल्याला जवळचा वाटतोय भाग. आणि इतकंच नाही तर याच वासुदेव बळवंतांच्या हौतात्म्यातून पुढे प्रेरणा घेतली स्वातंत्र्यवीर सावरकरांनी. कित्येक मी गेल्या वेळेला सावरकरांच्या वरती बोलताना सांगितलं होतं की कित्येक जण असं समजतात की कदाचित वासुदेव बळवंतांचाच अवतार म्हणजे सावरकर की काय. कारण वासुदेव बळवंत गेले 17 फेब्रुवारी 1883 आणि सावरकरांचा जन्म आहे 28 मे 1883. काही महिन्याचंच अंतर आहे. त्यामुळे अनेकांनी, आणि ते जे शेवटचं वाक्य बोललेले वासुदेव बळवंत की मेलो तरी 72 पण मेल्यानंतरही या दुष्ट प्रजाभक्षक चांडाळ इंग्रजांना मी सुखाने जगू देणार नाही असं म्हणून ते गेले. आणि म्हणून ते सावरकरांच्या रूपाने आले की काय माहित नाही. जे त्यातले अभ्यासक असतील त्यांनी तसा अभ्यास जरूर करावा. मी काय बोललं जातं, काय म्हटलं जातं तेवढंच फक्त आपल्याला सांगतो. फडके हे मुळातले केळशीचे म्हणजे तळकोकणातले, त्याच्यानंतर कालांतराने देशांतर करून आलेले आणि म्हणून शिरडोनला स्थायिक झालेले. कर्नाळ्याची किल्लेदारी आजोबांच्याकडे. कर्नाळा हा किल्ला किती महत्वाचा आहे स्वराज्यातलाही लक्षात घ्या. शिवाजी महाराजांना मिर्झा राजा जयसिंगाच्या बरोबर जो तह करायला लागला होता त्या तहानुसार जे किल्ले द्यावे लागले त्यातला एक कर्नाळा इतका महत्वाचा आहे. कारण महत्वाचेच किल्ले घेणार. जो कोणी जिंकलेला असतो ज्याच्याबरोबर तह करायचा आहे म्हटल्यानंतर तो महत्वाचाच भाग तुमचा घेणार. महत्वाचा भाग न घेणारा असा फक्त स्वातंत्र्योत्तर काळातला भारत आहे. बाकी कोणी असं केलेलं नाही. 1971 ची लढाई आम्ही जिंकली पण त्यावेळेला सिमला करार करताना तो तहच होता ना पाकिस्तानच्या बरोबरचा, आणि तो पाकिस्तानने केलेला तह आहे. ते शरण आले त्यावेळेला सिमला करारातलं पहिलं कलम पाक व्याप्त काश्मीर मधून तुम्ही चालते व्हा हे टाकू शकत होता की नाही भारत? टाकला का? आम्हाला शत्रूची काळजी जास्त. त्याला काय वाटेल बुट्टो तिथे गेल्यावर मेला बिला तर त्याच्या स्वास्थ्याची काळजी आम्हाला जास्त. आपला देश काही का होईना त्याचं. आता दिवस बदलले. पहिली गोळी सीमेच्या पलीकडून आली तरी शेवटची गोळी मात्र आमचीच असेल असं ठणकावणारा पंतप्रधान मिळाला. आजपर्यंत कोणी असं केलंच नाही हो. तिथून गोळ्या किती आल्या तरी चालतील. आम्ही निषेध खलिता क्रमांक 157 158 काय निषेध खलित्यांचं होतं जाऊ दे, आपल्याला काही घेणं नाही त्याच्याशी. पण अब दिन बदलने के आसार नजर आ रहे, अच्छे दिन की शायद सुरुवात होगी असं म्हणायला काही नाही. कर्नाळ्याची किल्लेदारी 1818 मध्ये पेशवाई गेल्यानंतर शनिवारवाड्यावरती युनियन जॅक चढल्यानंतर सगळीकडेच शनै ब्रिटिशांचा अंमल हा वाढत चाललेला होता. आणि मग कर्नल प्रोथरनी कर्नाळ्याला वेढा घातला. आनंद भट्टांच्याकडे वरती निरोप पाठवला की किल्ला खाली करून द्या म्हणून. छत्रपतींचा किल्ला खाली करायला सांगणारे तुम्ही कोण? तुमचे नोकर आम्ही नाही होत. किल्ला तसाच खाली होणार नाही हा उलट निरोप आला. 3 दिवसाची लढाई झाली पण सगळीकडेच सगळेच किल्ले सगळीच राज्य ढासळत असताना एकटा एवढासा कर्नाळा कुठपर्यंत टिकाव धरणार? 3 दिवसाच्या लढाईनंतर अनंतरावांना शरण जावं लागलं आजोबा. आणि मग वासुदेवरावांच्या आजोबांनी त्या किल्ल्यावरची ताबेदारी सोडून दिली. पण घरची परिस्थिती उत्तम आहे. 60 खंडी उत्पन्न आहे. 100-150 तर गुरं बांधलेली आहेत. आपण शिरडोनला गेला तर आता शिरडोनला सरकारने नवीन रीतीने त्यांचं घर परत उभं केलेलं आहे राष्ट्रीय स्मारक म्हणून. ते आपल्याला बघायला मिळू शकेल. तेव्हा अशा प्रकारचे घर आहे. पण यांनी विचार केला
काय आहे, जो माणूस सतत कामात असतो ना त्याला स्वस्थ नाही बसवत, आणि ज्याला काहीच करायचं नसतं ना त्याला काम म्हटलं की बाप रे असं होतं. पण जो सतत कामात असतो तो जरा उसंत त्याला मिळत नाही, तो उसंत काढायची म्हटली तरी मिळत नाही, इतकं तो फक्त पुढच्या गोष्टींचा विचार करत तसाच कामात राहतो. इथे अनंतराव फडकेंची तीच अवस्था. त्यांनी विचार केला की ठीक आहे ना, आपण असं करूया, आजूबाजूला झाडं लावू, वृक्ष लावा वृक्ष जगवा अशी सरकारी योजना नव्हती त्या काळातला सांगतोय. हा, स्वतःहूनच झाडं लावायला सुरुवात केली. मग कुठे, कोणाच्याही शेताच्या बांधावर सुद्धा झाडं लावायची. अटीबिटी टाकून नाही, मी झाड लावतोय अर्धा वाटा मला द्यायचा नाही, झाडं लावायची, तुला काय हवं ते घे, पण झाडं लागायला पाहिजेत. आज आमच्याकडे सगळंच कठीण आहे. झाडं लावा, जंगल राखा म्हणून म्हटलं जातं, आणि दुसरीकडे डोंगरच्या डोंगर पोखरले जात आहेत खाणींच्यासाठी. ही अवस्था आहे. हळूहळू त्या भूगर्भ शास्त्रज्ञांनी इशारा दिलेला आहे भारताला की जर असंच चालू राहिलं तर येत्या 30 वर्षात या देशाचा इथिओपिया होईल, पाऊस पडणार नाही. मग आपण काय करू अशी जर अवस्था झाली तर. पण याचा विचारच नाही आमच्याकडे, तो केला जात नाही दुर्दैवानी. आता कदाचित तो होईल, आणि तो झाला तर उत्तमच आहे. नुसतं देशाच्या दृष्टीने, नागरिकांच्या दृष्टीने, समाज स्वास्थ्याच्या दृष्टीने, पर्यावरणाच्या दृष्टीने, जंगलामध्ये राहणाऱ्या वन्य पशूंच्या दृष्टीने सुद्धा, सगळ्यांच्या दृष्टीने ते उत्तम होईल. या माणसाला तशी कसली अभिलाषा नाही, पण हा झाडं लावतोय सगळीकडे. याचे असलेले चिरंजीव, 1821 मधला जन्म, बळवंतराव फडके. सुभेदारी गेली तरी पण सगळ्या गावातले लोक यांना छोटे सुभेदार म्हणायचे. बळवंतरावांचं लग्न झालं ते आमच्या इथल्याच कल्याणच्या मुलीशी, बोरगावकरांच्या मुलीशी, आणि यांच्या पोटी जन्माला आलेला मुलगा 4 नोव्हेंबर 1845. वासुदेव. लहानपणापासून विलक्षण देखणा, निळे डोळे, गौरवर्ण अशा प्रकारचा असलेला मुलगा. आजोबांचा अतिशय लाडका, इतका की थोडा मोठा झाला तर त्याला त्यांनी छकडा घेऊन दिला. छकडा म्हणजे छोटी गाडी ओढायची, कोणी, बोकडानी ओढण्याची गाडी. तो छकडा आजही बघायला मिळतो, तिथे म्युझियम मध्ये ठेवलेला आहे. आणि त्याला हात सुद्धा मारायचे छकड्याच मुलाला. पण इंग्रजी शिक्षणाचा मात्र त्यांना विलक्षण तिटकारा, त्यामुळे मुलांनी बाकी काही शिकलं तरी चालेल पण इंग्रजी शिक्षण घेता कामा नये. आणि आईला विचारीला असं वाटायचं की असं तसं थोडं तरी इंग्रजी शिक्षण यायला, आज जर आपल्याला काळाप्रमाणे चालायचं असेल तर वगैरे. बापडी ज्या वेळेला माहेरी जायची त्यावेळेला वासुदेवला बरोबर घेऊन जायची. बरं, मुलगा अतिशय वाण. एकदा उल्हास नदीला पूर आला होता, प्रचंड पूर. त्या पुलात हे पोरगच दिसेना घरी, कुठे गेले ते. आईला कळे ना गेलं कुठे म्हणून, सगळीकडे शोधतीये, शोधून शोधून सापडे ना. शेवटी ती माऊली निघाली भर पावसात बाहेर. हो, मुलं सापडत नाही म्हणजे काय म्हणून. आणि बाहेर पावसात आता पाऊल टाकणार एवढ्यात याने आवाज दिला, आई मी इथे. धान्याच्या धडप्याच्या मागे लपला होता. इतका वांडपणा तरी सुद्धा अतिशय लाडका सगळ्यांचा. कल्याणला राहून काही इंग्रजी शिक्षण घेतलं लहानपणापासून. अक्षर अतिशय सुंदर. आपण हे पुस्तक घेतलं तर आपल्याला त्या पुस्तकामध्ये वासुदेव बळवंतांचं मी अक्षर दिलेलं आहे. मोत्यासारखं अक्षर आहे, अप्रतिम अक्षर, छापल्यासारखं वाटावं इतकं सुंदर अक्षर. मोडी सही सुद्धा तितकीच सुंदर. इतकं सुंदर अक्षर, कारण घोटलं होतं त्या काळी. धुळपटी नावाचा प्रकार असायचा. आता तर धुळपटी वगैरे माहिती नाही बरं का. आताच्या मुलांना पाट्या सुद्धा माहिती नाहीत आता, कारण आता पाट्या सुद्धा गेल्या, त्या पण फुटल्या. पण पूर्वी धुळपटी नावाचा प्रकार असायचा. धुळपटी म्हणजे एक लाकडी फळी, त्या फळीवरती बिटकरीची धूळ, तिची वस्त्रगाळ अगदी चूर्ण करून ते एकसारखं सगळीकडे पसरलेलं, ती झाली धूळ. आणि त्या धुळीवरती तांब्याच्या काडीनी आई हात धरायची मुलाचा, आणि तांब्याच्या काडीनी पहिल्यांदा अक्षर लिहिली जायची, श्री गणेशाय नमः. आजकाल पोरग ते लिहितं का पहिल्यांदा? देवाच्या नावाने सुरुवात करावी ना, म्हणून श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः काय देवदेवतांचं नाव होतं म्हणजे मग तो जातीयवाद. आता तसं नाही. मग आमच्या लहानपणापासून काय यायला लागलं, श्री गणेशाय नमः मागे पडला आणि गमवन रसतळ.
अभ्यासाची सुरुवातच रसातळातून, नवीन काय येणार, ही अवस्था. मला आठवतंय मध्य प्रदेशमध्ये पूर्वीचं सरकार जेव्हा होतं ना, आधीचं सरकार काँग्रेसचं, त्यावेळेला मध्य प्रदेशच्या त्या 12 खडीच्या पुस्तकामधून ग ग गणेश का होतं ते हटवलं आणि त्या जागी ग ग गधे का घातलं. त्याच्यावर उत्तर काय दिलंय माहितीये तिथल्या मंत्र्यांनी विधानसभेमध्ये? त्यांनी असं सांगितलं की गणेश कम्युनल होता है और गधा सेक्युलर होता है. म्हटलं आता कळलंय स्वतःला सेक्युलर का म्हणवतात ते, किती प्रामाणिक आहेत. म्हणून म्हणाला गणेश काढलं, जातीय काढलं, कम्युनल काढलं आणि सेक्युलर ठेवलं गधा. धुळपाटीवरती अक्षरं गिरवली ना की अक्षरं खूप सुंदर येतात बरं का. आणि मुळात अक्षरं इतकी सुंदर, हा मुलगा जसजसा मोठा व्हायला लागला ना, आधी यथातथाच, पण 1845 मधला जन्म, 1857 मध्ये हा 12 वर्षाचा आहे आणि 1857 मध्य प्रांतात घडतंय. त्यावेळेलाच्या ज्या काही बातम्या आहेत त्या हळूहळू झिरपत येत आहेत कुठे कुठे, की झाशीची राणी लक्ष्मीबाई एक स्त्री असून कसली लढतीये, इंग्रजांना जेरीला आणलं, तात्या टोपे कुठे कुठे जातोय, नर्मदा कधी अलीकडे ओलांडतोय कधी पलीकडे जातोय, तरी सुद्धा गोऱ्या लोकांना तो मिळतच नाहीये. नानासाहेब पेशवे तर कधी सापडलेच नाहीत. रावसाहेब पेशवे पडले, ग्वाल्हेरच्या लढाईत राणी सुद्धा पडली. नानासाहेबांचं काय झालं इतिहासाला ठाऊक नाही. या सगळ्यात तो ऐकतोय. ते वय असं असतं की ते फक्त संस्कारक्षम आहे, त्यामुळे टिपकागदासारखं का करतोय. मोठे लोक बोलतायत आणि हा मुलगा ऐकतोय आणि मग मोठे लोक सहज म्हणतात की आता या सगळ्या कठीण परिस्थितीमध्ये कोण तारणार. त्यावेळेला या मुलाला असं वाटतं कोण का, मी का नाही, हे महत्वाचं असतं. असं ऐकून ज्या वेळेला आतून वाटतं की मी का नाही, आम्ही आधी म्हणणार मी एकटा काय करणार, इथपासून सुरुवात. अरे लढण्याच्या आधीच हत्यारं टाकली नाही, तसं नाही, म्हणजे काय हत्यार बित्यार आहे, पण काय आहे, तलवार कित्येक वर्षात काढलीच नाही म्यानातून बाहेर, काढलीच नाही. लढायला गेल्यानंतर तेव्हा काढू की, अरे कशी काढशील, कित्येक वर्षात काढली नाही तर ती म्यानात जाम नाही का होणार. आणि मग किती जोर लावला कदाचित मुठाच हातात येईल. कशाने लढणार. आमची अवस्था अशी असते, कुठेतरी आतून असं वाटायला पाहिजे की काहीतरी कमी पडलं ना तर तिथे मी का नसावं, मी का काम करू नये. जसं ते इस्रायल मधली गोष्ट सांगतात की तिथे शाळा तपासणीस गेला, प्रत्येकाला विचारलं, प्रत्येक मुलाला तुला कोण व्हावंसं वाटतंय, तुला कोण व्हावंसं वाटतंय. प्रत्येकाने काही सांगितलं, मला अमकं व्हावंसं वाटतंय, तमकं. बस कंडक्टर पासून काय सांगितलं. एकाने तर सांगितलं की विमान ड्रायव्हर व्हावंसं वाटतंय. त्याला पायलट हा शब्द माहित नव्हता, म्हणाला विमान ड्रायव्हर व्हावंसं वाटतंय. म्हणाले विमान चालवायला, तर म्हणाले याच्यात काय मोठं नाही. म्हणाले एक तर फुकटात फिरता येतं आणि दुसरं जमलंच तर देशाचं पंतप्रधानही होत आहेत. काही सांगतात, कशी उत्तरं देतात. कोणीतरी म्हणतो मला रेल्वे ड्रायव्हर व्हावंसं वाटतं. का रेल्वेतून फुक्कट ह्या भारतीयांना सगळ्यात जास्त आवडणार आम्हाला फुक्कट. एका टीव्हीवर एक झाडू फुकट अशी जाहिरात आली ना, घरी असलेला टीव्ही विकतील, घ्यायला नव्हती. फुकट झाडू तर झाडू, काहीतरी कुछ तो मिला तो लिया थोडी, असं विचारते. ही आमची अवस्था झाली. त्यामुळे हे सगळं इतकं कठीण होतं. त्यांनी प्रत्येकाला विचारलं. एक पोरगं गप्प बसलेले एका कोपऱ्यामध्ये, त्यांनी जाऊन त्याला विचारलं, म्हणाला बाळा तुला नाही वाटत आपण मोठेपणी कोणीतरी व्हावं. वा म्हणाला वाटतं तर. हो म्हणाला सांग तुझ्या मोठेपणी तू कोण होशील. त्या पोरानं ताडकन उत्तर दिलं, माझ्या मोठेपणी माझ्या देशाला जे हवं असेल तो मी व्हावं असं मला वाटतं. तो देश इस्रायल लक्षात ठेवा, जो आजूबाजूच्या अरब राष्ट्रांना पुरून उरलाय अजूनही. मग जॉर्डन आणि इराकनी एकदम हल्ला केला तरी सुद्धा त्यांच्या समोर हा एवढा टिचभर असलेला देश, मुंबई सुद्धा मोठी आहे त्या देशापेक्षा. इराक केवढा आहे बघा आकाराने, आणि जॉर्डन दोन्ही अगदी लागून असलेले आहेत.
या दोन्ही देशांनी त्याच्यावरती हल्ला केला तरी त्यांना पुरून उरला हा देश केवळ या एका गोष्टीमुळे की मुलं जी तयार होत आहेत ती अशाच प्रकाराने देशप्रेम ज्याला म्हणतात ना ते याला म्हणतात. आमच्याकडे हे भाग होतच नाहीत कारण लहानपणापासून कुठच्या पाठ्यपुस्तकात आपल्याकडे देशप्रेम ओतप्रोत भरण्याची व्यवस्था शिकवलं जातं मला सांगा. आमची मुलं मोठी होतात फ्रेंच राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती, तो बोस्टनचा त्या काय चहाच्या पेट्या फेकून दिल्या समुद्रात तो उठाव, काय घेणं. आमच्या पोरांनी हे सगळं काही शिकले नाही तरी काही फरक पडणार आहे का? अरे आपल्या देशाबद्दल माहिती होऊ दे की त्यांना. फ्रेंच राज्यक्रांती न कळल्यामुळे काहीही पुढचं नुकसान होणार नाहीये. मोठे झाल्यानंतर कोणत्या तरी पुस्तकात वाचतील. फ्रेंच राज्यक्रांतीवरची पुस्तकं आहेत, रशियन क्रांतीवरची पुस्तकं आहेत, चिनी क्रांतीवरची पुस्तकं आहेत. या मातीचा इतिहास ठाऊक व्हायला नको का हो त्यांना? तो त्यांना माहितीच नसतो. या मातीचा इतिहास एवढाच माहिती असतो की 700 वर्ष मुघल आमच्या छाताडावर नाचले, त्याच्यानंतर 150 वर्ष ब्रिटिशांनी डान्स केला आणि आमच्या पूर्वजांचा पराक्रम काय? हरलो. कसला पराक्रम आहे? हरलो. हे शिकवायचंय का पुढच्या मुलांना? जिंकण्याचा भाग त्यातून आतून ती वृत्ती निर्माण होत नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून एक क्रांतिकारक ऐकायचे असतात ते त्या एका कारणाकरता ऐकायचे की यांना ही प्रेरणा कशी मिळाली. हे सगळं हा मुलगा ऐकत ऐकत मोठा होतोय. आणि मग आजोबा गेले, वयाच्या 95व्या वर्षी आजोबा गेले. आज तिथे शिरढोण मधल्या तलावाच्या शेजारी त्यांचं वृंदावन आहे, कारण त्यांनी मृत्यूपूर्वी त्यांनी संन्यास घेतलेला होता, त्यामुळे त्यांची समाधी. संन्यासी म्हटल्यानंतर तळ्याच्या शेजारी त्यांना जमिनीत पुरून त्यांना समाधी देण्यात आली आणि तिथे वृंदावन बांधण्यात आलेलं आहे. या सगळ्या जागा मी बघून आलो. मी ज्याच्या साधारणपणे क्रांतिकारकांवरती पुस्तक लिहितो त्या त्या जागांना जाऊन भेट देऊन येतो, कारण आपण या जागा पाहायला हव्यात, जायला हव्यात. जर गेलो नाही तर शास्त्रीय परिभाषेत म्हणजे तिथल्या वेव्ज आपल्याला मिळणार नाहीत. तिथले तरंग, चांगल्या गोष्टी ह्या आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. एवढ्या कारणाकरता तरी जायला पाहिजे. आता हळूहळू मोठा होतोय. शालेय शिक्षणामध्ये जास्त लक्ष नाहीये आणि वडिलांशी तर नेहमीच खटके उडायचे. शेवटी वडील त्याला म्हणाले तू असं कर, इथेच गुळव्यांच्या पेढीवरती लाग कारकून म्हणून. हा म्हणाला नाही, मी नाही करणार. का म्हणाले? मग करणारेच काय? नाही म्हणाले, इथे राहायचंच नाहीये मला आणि त्यातून तुमच्या ओळखीच्या माणसाच्याकडे तर मुळीच नोकरी करायची नाही, कारण तो तुमची ओळख सांगून माझ्याकडून दाबानी कामं करून घेईल आणि सतत माझ्या चुकीला तुमच्याकडे करत राहील. ते सगळं करायला कोणी सांगितलंय? मग करणार काय? पुढच्या शिक्षणाकरता मुंबईला जातो म्हणाला. वडील म्हणाले ठीक आहे. मुंबईला आला. मुंबईला प्रवेश परीक्षेपर्यंत शिकला, पण प्रवेश परीक्षा दिली नाही. का? कारण सरकारी नोकरी करायची नाही असं काहीतरी आधीच ठरवलेलं होतं, डोक्यात काहीतरी होतं. परत आल्यानंतर वडील म्हणाले की आता आपण असं करूया. म्हणाले तुझे 2 4 हात करतो, एकदा अंगावरती जबाबदारी येऊन पडली ना की मुकाट्याने करशील सगळं. म्हणून त्याचं लग्न करून दिलं. आणि लग्न करून दिल्यानंतर आता तर हात पाय हलवायलाच पाहिजेत. 16व्या वर्षी GIP मध्ये नोकरीला लागला. GIP म्हणजे ग्रँड इंडियन पेनिन्शुला रेल्वे, म्हणजे आजची मरे. रोज मरे. दिव्याला झालंच परवा जे झालं ते. आमच्याकडे सगळी मुंबईची रक्तवाहिनी ठप्प झालेली होती त्या दिवशी, इतकी अवस्था होती. ती मध्य रेल्वे म्हणजे त्यावेळचं ब्रिटिशांच्या काळचं नाव ग्रँड इंडियन पेनिन्शुला रेल्वे. त्याच्यामध्ये लागला. तब्बल 20 रुपये पगार होता. त्या काळचे 20 रुपये, हे लक्षात ठेवा. ज्या काळामध्ये सर्वसामान्य कारकुनांना 4 आणि 6 रुपये पगार असायचे त्या काळामधला 20 रुपये पगार. म्हणजे आता आजच्या काळातले लगेच डोक्यात येईल आपल्याला की किती असतील. तिथे सुद्धा जो वरिष्ठ होता ना त्याचंही नाव बळवंतरावच. त्याच्याशी खटके उडायला लागले. शेवटी कशी तरी नोकरी केली. बरं, मुंबईची हवा मानवे ना असंही व्हायला लागलं. पण कशी तरी नोकरी करत होते. त्याच वेळेला नुकत्याच चालू झालेल्या ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये नोकरी मिळाली, तब्बल 30 रुपये पगारावर. GIP सोडली, ग्रँड मेडिकल मध्ये गेले, तिथे नोकरी करायला लागले. पण तिथे राहून मुंबईच्या हवेमुळे तब्येत वारंवार बिघडायला लागली. तब्येत अतिशय कमावलेली, कारण लहानपणापासून पाऊण शेर दूध रोज सहज रिचवायचे आणि पचवायचे. हा, रिचवतात बरेच, पचवणं वेगळं.
पचवण्याकरता अंगात ती रग लागते, ताकद लागते. त्याच्या बरोबरीने व्यायाम करायला लागतो. नाहीतर एवढं दूध रिचवल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे घे तपेली की पळ, असं नाही. शेवटी दीर्घ रजा घेतली. डॉक्टरांनी सांगितलं वायू पालटा करता म्हणाले जरा कोरड्या हवेच्या ठिकाणी फिरून या. म्हणून मग पुणे, पंढरपूर वगैरे असा सगळा भाग फिरून आले. तब्येत बरी वाटायला लागली. मग आता कोरड्या हवेच्या ठिकाणी राहायला पाहिजे म्हणून पुण्याला जायचं ठरवलं. विचार केला कुठून तरी आपल्याला नोकरी मिळाली तर बरं. कॉमिसेरिएटच्या ऑफिसमध्ये नोकरी मिळाली. कॉमिसेरिएटचं ऑफिस म्हणजे सेनेकरताची जी सामग्री लागते, लष्करी सामग्रीचं असलेलं कार्यालय. त्या कार्यालयामध्ये 30 रुपयावरच नोकरी लागली. आता पुण्यामध्ये गेले आणि पुण्यामध्ये जेव्हा राहायला लागले त्यावेळेला एक तर मुलगा झालेला होता, पण तो मुलगा लहान वयातच गेला. त्याच्यानंतर 2 वर्षात मुलगी झाली. ती पुढे जगली, मथुताई तिचं नाव, आणि तिचा असलेला ती कर्व्यांच्याकडे पुढे दिली. आणि तो कर्व्यांचा वंश आजही आहे. म्हणजे मी गेल्या आवृत्तीचं प्रकाशन त्यातल्याच एका कर्व्यांच्याच हस्ते केलं होतं. वासुदेव बळवंतांचा तो खापरपणतू. खापरपणतू म्हणजे वय काय असेल असा विचार करू नका, वय फक्त 78 आहे. त्यामुळे त्यांच्या हस्ते मी त्यावेळेला प्रकाशन केलेलं होतं त्याचं. तर ही मथुताई, ही मुलगी झाली. पण मुलगा असा झाला आणि गेला. त्यातून तब्येत, इतकं प्रचंड व्यायामाने कमावलेलं शरीर, उंची 5 फूट 10 इंच, भरदार छाती, तब्येत अतिशय राखलेली. पण अशी असून सुद्धा वारंवार ज्वर भरायचा. तो इतका भयानक भरायचा की त्या ज्वरामध्ये तासन तास ते बेशुद्ध पडायचे. इतकी अवस्था व्हायची त्यांची. आणि याच्यामुळे कुठेतरी काही लोकांच्या भेटी, थोरा मोठ्यांच्या भेटी, त्यातच कुठेतरी दत्तभक्ती आली. स्वतःनी काढले एकमुखी दत्ताचं चित्र, ते आपण त्या पुस्तकामध्ये पहा, त्याचा फोटो दिलाय मी. स्वतःनी काढलेलं चित्र आणि त्या एकमुखी दत्ताचं स्वतःच ध्यान करायचे. असं सगळीकडे एकीकडे ते चालू होतं आणि दुसरीकडे जे काही आजूबाजूला बघतायत त्याच्यामुळे भयंकर कठीण वाटायला लागलं. सगळ्यात पहिली ठिणगी पडली ती म्हणजे आईची तब्येत बिघडली. आणि आई म्हणजे परमदैवत, दोघही परस्परांचे प्रचंड लाडके. आईची तब्येत बिघडली म्हटल्यानंतर त्यांनी रजेचा अर्ज टाकला. आईची तब्येत बिघडली, रजा मिळावी म्हणून. हे जुने लोक फार प्रामाणिक असायचे, त्या काळचं सांगतोय. आजकाल असं नाही. आजकाल आम्हाला कुठे प्रामाणिकपणे अर्ज कशाला काय. काही वेळेला लक्षातच राहत नाही. चुलत सासरे 2-4 वेळा तरी मरतात. मग लक्षातच राहत नाही गेल्या वेळेला कोणाला मारलं होतं. अर्ज देतानाच कळत नाही, ही अवस्था आहे. किंवा काही आता कार्यालयात जायचं नाही तर सगळ्यात चांगलं डोळे आले असं सांगणं. कोणी बोलवत नाही डोळे आले म्हटल्यानंतर. कोण म्हणायला आबाईल मुझे मार. डोळे आले असले तरी ये बाबा ये, माय आईज हॅव कम. अरे नको एवढं इंग्रजी लिहू. येत नसलेल्या भाषेत लिहिण्यापेक्षा आपल्या चांगल्या मातृभाषेत लिहावं. पण त्या काळात ज्या वेळेला लोक अतिशय प्रामाणिक होती, प्रामाणिकपणे यांनी कळवलं की आईची तब्येत बरी नाहीये आणि त्यामुळे आईला भेटायला जायचंय, मला रजा मिळावी. उत्तर नाही. रोज जाऊन विचारायचे वरिष्ठांना, उत्तर नाही. शेवटी कंटाळले आणि मग तिथून जे निघाले स्वतःहूनच एक दिवस ते सरळ घरी आले. शिरडोणला उतरले आणि आपल्या घराकडे चालायला लागले. घराच्या बाहेर गर्दी दिसते. कुठेतरी मनात सर्र झालं आणि इतक्यात त्यांना बघितल्याबरोबर आतून वडील बाहेर आले आणि म्हणाले, वासुदेवा उशीर केलास. अगदी आतापर्यंत तिच्या तोंडात तुझंच नाव होतं, तुझीच वाट बघत होती. आईचं सुद्धा शेवटचं दर्शन आपण घेऊ शकलो नाही. कुठेतरी आतमध्ये तो राग. आणि मग त्याच्यानंतर लगेच आल्यानंतर एकतर त्यांनी सगळीकडे तक्रारी केल्याच, पण त्याच्यानंतर वर्षभराने आईच्या वर्षश्रद्धा करता म्हणून रजा मागितली. त्या रजेचंही तेच केलं, त्यालाही उत्तरं दिली गेली नाही. बरं हे आईचं निपटतंय तवर पत्नी गेली. मुलगी लहान, जवळ 2 वर्षाची, आणि पत्नी अचानक गेली. त्या काळच्या प्रथेप्रमाणे दुसरं लग्न झालं. वधूपिते तयार असायचेच. वधूपिते त्या काळामध्ये ते आपल्याकडे ते चहा पोहे वगैरे जे प्रकार सांगितले जातात ना, सिरियल मधून वगैरे दाखवले जातात. ही बघण्याची जुनाट पद्धत आता बंद करायला पाहिजे. किती काळ मुलींनी त्या मुलाला चहा पोहे वगैरे खाऊ घालायचे. हे असं पूर्वी नव्हतं हो.
जे नव्हतं तेच प्राचीन काळापासून वगैरे म्हणतात, पूर्वीपासून म्हणतात. पण वासुदेव बळवंतांच्या चरित्रात वाचतो ना, तर ते मुलगी बघायला गेलेले नाहीये. तो मुलींचे वडील त्यांना बघायला आलेत. मुलीचा बाप मुलाला बघायला आलाय. आणि आल्यानंतर काय सांगायचं माहितीये का? दुळपाटीवर अक्षरं काढून दाखव. ती दुळपाटी सांगितली मी मगाशी कशी तयार करायला लागायची. तसा सगळा सामानिमा तयार करायचा. मग पालथी मांडी घालायची. त्या मांडीवरती ती व्यवस्थित समतल राहते आणि मग अक्षर काढून दाखवायचं. कंटाळा यायला लागला. शेवटी म्हणायला, जो येतो तो मला सासराच म्हणाले. केवळ एवढ्या गोष्टीचा राग धरून त्यावेळेला वासुदेव बळवंतांनी किती मुली नाकारल्या माहितीये? 300. न बघताच हे लक्षात घ्या. चहा पोहे खाऊन नाही. साधी बाई लग्न होऊन आल्यानंतर सगळं शिकली. अक्षर ओळख, नुसती अक्षर ओळख नाही, बरोबर बंदूक चालवायला शिकली. त्यांच्याबरोबर घोडाफेक, दांडपट्टा उत्तम चालवायच्या त्या बाई, गोपिकाबाई. हे सगळं ते शिकले. हे सुद्धा लक्षात घेण्यासारखं आहे. आणि मग दुसरीकडे विचार केला, कारण त्या वेळेला नवीन काही संस्था उदयाला येत होत्या. त्याच्यामध्ये सार्वजनिक काकांनी काढलेली सार्वजनिक सभा, सार्वजनिक काका हेच त्यांचं नाव पडलं बरं का. गणेश वासुदेव जोशी, उत्तम चालणारी वकिली सोडली या माणसाने. वकिलीत भरपूर पैसा कमवला. आपल्यापैकी कोणी जर पुण्याला जात असेल तर माहिती असेल तर बाजीराव रस्त्याला आज सुद्धा नवा विठ्ठल मंदिर म्हणून ओळखलं जातं. नवा विष्णू मंदिर. आजही त्याला नवविष्णू मंदिरच म्हणतात ना. 100च्या वर वर्ष झाली बांधून, तरी अजूनही त्याला नवविष्णू मंदिरच म्हणतात. ते मंदिर त्यांनी बांधलेलं. या माणसाने एका क्षणात आपली भरपूर चालणारी वकिली सगळी बंद करून टाकली. सार्वजनिक सभा काढली आणि जाडे भरडे खादीचे कपडे वापरायला सुरुवात केली. सार्वजनिक सभेचं निर्माण हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या सुद्धा आधीच आहे, हे लक्षात घ्या. त्याच्या पाठोपाठ निघालेली दुसरी पुण्यामधली संस्था म्हणजे ऐक्यवर्धिनी मंडळी. या दोन्ही मंडळांनी काम केलंय देशासाठीच. त्यावेळेला न्यायमूर्ती रानडे आणि सार्वजनिक काका हे वेगवेगळ्या सभांमधून लोकांना काही गोष्टी सांगायचे आणि याच्यामधून लोकांना कुठेतरी प्रेरणा निर्माण करायचे. त्या सभांना वासुदेव बळवंत जायला लागले आणि तिथे जाऊन त्यांनी फक्त एक प्रेरणा घेतली. पहिली गोष्ट म्हणजे विदेशी सगळ्या गोष्टी सोडून दिल्या. अगदी विदेशी टाक सुद्धा वापरणं बंद केलं. स्वदेशी, स्वतः काहीतरी स्वदेशी निर्माण करावं म्हणून स्वतः एक साबणाची छोटेखानी कंपनी सुद्धा काढायचा प्रयत्न केला. जस्ताचे साचे बनवलेले होते साबणा करता, पण स्वदेशी उत्पादन. तिसरीकडे काही झालं तरी आपण शेवटच्या टोकापर्यंत पोहोचायला पाहिजे. लहान मुलांच्या पर्यंत सुद्धा संस्कार व्हायला पाहिजेत. या एका कारणाकरता पुन्हा नेटिव्ह इन्स्टिट्यूशनची स्थापना केली. म्हणजे राष्ट्रीय शिक्षणाच्या क्षेत्रात पाऊल टाकलं. वासुदेव बळवंत पुन्हा नेटिव्ह इन्स्टिट्यूटचे पहिले सेक्रेटरी आणि ट्रेझरर. या शाळेमध्ये मुलांना शिक्षण दिलं जायचं. पुण्याची जी सुप्रसिद्ध भावे स्कूल आहे ना, ती भावे स्कूल त्यातूनच निर्माण झालेली. टिळक आणि आगरकरांनी ज्या शाळा काढल्या त्या नंतर काढलेल्या आहेत. त्यानंतर वासुदेव बळवंतांनी आधी काढल्या. मग विचार असा केला की हे सगळं आपण काढले खरं, पण ही मुलं मोठी होईपर्यंत बराच काळ जाणार ना. संस्कार करत ही मोठी कधी होणार आणि मग ब्रिटिशांच्या विरोधात लढायला उभी कधी राहणार. मग सर्वसामान्य माणसांच्या पर्यंत जायला पाहिजे. का? कारण त्यावेळच्या क्षोभाला काही कारणं होती. यातलं एक कारण म्हणजे मल्हारराव गायकवाडांच्या वरती जो अन्याय झालेला होता. मल्हारराव गायकवाड बडोदा संस्थानाधिपती. मल्हाररावांना कधी भेटले वासुदेव बळवंत नेमकं माहित नाही, पण मल्हारराव गायकवाडांवरती कर्नल फेअरवरती त्यांनी विषप्रयोग केला असा आरोप ठेवण्यात आला आणि संस्थान काढून घेण्यात आलं. कोणता तरी आरोप ब्रिटिशांना ठेवायचाच होता. एवढंच एक त्याच्या मागचं ते हिसाब नीतीतली गोष्ट नाही का, लांडगा आणि कोकराची आहे ना. तो लांडगा म्हणतो कोकराला मी तुला खाणार. ते कोकरू म्हणतं का? तो म्हणतो मी जे पाणी पितोय त्या पाण्यातच तू उभा आहेस, त्यामुळे तुझ्या पायामुळे गढूळ झालेलं पाणी माझ्याकडे येतंय आणि म्हणून मी तुला खाणार. हसलं ते कोकरू, हसलं आणि म्हणाला बाबा रे थोडं काहीतरी चूक होतीये नाही. तो म्हणाला काय? तो म्हणाला तू उंचावर आहेस आणि मी खाली आहे. तुझ्या पायाचं पाणी माझ्याकडे येतंय, माझ्या पायाचं तुझ्याकडे कसं जाईल? तुझ्या पायाचं माझ्याकडे येतंय, तेव्हा गढूळ पाणी माझ्याकडे येते, तुझ्याकडे नाही. लांडगा म्हणाला अच्छा असं झालंय काय, पण तरी मी तुला खाणार. का? कारण मी तसं ठरवलंय. साधी गोष्ट आहे. तसं ब्रिटिशांना या ना त्या रीतीने संस्थानं खालसा करायची होती.
म्हणून खोट्या रीतीने कर्नल फेअरवरती विषप्रयोग केल्याचा आरोप ठेवण्यात आला आणि संस्थान खालसा करण्यात आलं बडोद्यात. तो एक क्षोभ. बरं, या मल्हाररावांच्या वरती बंगाल प्रांतामध्ये नाटकं लिहिली गेली, दुर्दैवी मल्हारराव, हिरकचूर्ण वगैरे अशा प्रकारची. कारण त्यावेळेला आपण एक देश होतो, त्यामुळे गुजरातमध्ये काहीतरी झाले मग बंगालनी तिथे बघायचं नाही असं काही नव्हतं. बंगालला सुद्धा गुजरात बद्दल ममता होती. कारण त्यावेळेला आपण एक राष्ट्र होतो, त्यामुळे दुस्वास नव्हता. हे सगळ्यात लक्षात घेण्यासारखं. त्यानंतर क्षोभ निर्माण करणारा आणखी एक कारण झालं 1876 मध्ये पडलेला दुष्काळ, भयानक दुष्काळ. सोलापूर पासून अनेक लोक त्या दुष्काळामध्ये इतकी होरपळली की रस्त्यावरती पशु मरून पडलेले दिसायला लागले, गायी गुरं मरून पडतायत, तिथेच फुगतायत, तिथेच शरीर कुचतायत, त्यात किडे होत आहेत, जाळायलाही नाहीये, लोक मरतायत. आणि अशा वेळेला सरकारने खूप नंतर लोकांच्या करता चालू केलं दुष्काळी काम. आणि दुष्काळी काम काढून काय केलं, 1.5 आणा मजुरी आणि अर्धा शेर धान्य. वासुदेव बळवंत असं म्हणतात की सरकार आमचं थोर आहे, एकीकडे 1.5 आणा मजुरी देतं, एकीकडे जेवणाचं ताट वाढून समोर ठेवतं आणि खायला बसल्यानंतर दुसरीकडे हाताने सांगतं खूण करून की खाल्लंच तर याद राख, मारीन तुला. अशी अवस्था झाली. 1.5 आणा वजावर कोणाचं पोट भरणार. बिचारे लोक आपल्या कच्च्या बच्चांना खायला मिळावं म्हणून पोटावरती एखादा पंचा वगैरे करकचून बांधायचे, एखादा कपडा करकचून बांधायचे. का? कारण पोट जितकं आवळलं जाईल तितकी भुकेची जाणीव कमी होईल म्हणून. आणि कामाला जायचे. भुकेची जाणीव कमी झाली म्हणून शरीर टिकाव धरतं का हो? तुला जाणीव होत नाहीये, पटरी भूक आहे ना, शरीर किती टिकाव धरणार. शेवटी तिथे काम करता करता रस्त्याच्या कडेलाच तो माणूस रक्त ओकायचा आणि तिथेच मरायचा. त्याला जाळायला सुद्धा पैसे नसायचे. इतकी भयानक अवस्था. आणि हे सगळं येत आहे. ब्रिटिशांना काही पडलेली नव्हती, कारण मरत कोण होतं? नेटिव्ह लोक, देशी लोक मरत होती, काळे लोक मरत होते. ब्रिटिशांच्याकडे, अधिकाऱ्यांच्याकडे पार्ट्या सहजपणे होत होतं. लोकांना आणि पशूंना आणि लहान लहान मुलांना प्यायला पाणी मिळत नव्हतं. पण ब्रिटिश मुलांना मात्र रोज रोज हवाबंद डब्यांमधून फळांचे रस मिळत होते. त्यामुळे त्यांचं काही बिघडत नव्हतं. आणि मरतायत तर मरू देत, फक्त सरकारने हे काहीतरी आपलं करायचं म्हणून केलं. तशात त्यांनी सांगितलं की आता आम्ही 7 जिल्हे आणखीन वाढवणार आहे, 14 चे 21 जिल्हे करणार आहे. आणखीनच तापायला झालं या गोष्टीमुळे. आणि मग वासुदेव बळवंतांनी ठरवलं की आता बाहेर फिरून बघायला पाहिजे की काय अवस्था आहे सगळी. हा माणूस स्वतः बाहेर निघाला. नुसता निघाला नाही, कारण काय, नुसतं भटकायचं तर त्या दुष्काळग्रस्त भागात तरी काय 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 मिळणार, काय नाही. पण आपल्याकडे लोक भाविक आहेत. आजही साधू जर असेल, साधू संन्यासी, तर त्याला आपल्याकडच्या असलेल्या अर्ध्यामधली सुद्धा सत्कोर देतील. आपल्याला खूप जवळून जर पाहायचं असेल ना, फिरायला पाहिजे. केल्याने देशाटन, पंडित मैत्री सभेत संचार, मनुष्याला चातुर्य येण्याकरता सांगितलेल्या गोष्टी येतात. मग काय केलं, वेश घेतला साधूचा. दाढी वाढलेलीच होती, दाढी जटा वाढलेल्याच होत्या. साधूचा वेश घेतला, एक काखेला अडकवलेली झोळी, कुठेही जायचं आणि फिरता फिरता कोणाच्याही समोर सहजपणे हाळी द्यायची. भिक्षा जी काही मिळेल ती किडूक मिडूक. भिक्षा मिळणं हे फक्त पोटाला आधार असण्यापुरतंच होतं. पण फिरून प्रत्यक्ष काय काय घडलंय त्या काळात ते वऱ्हाडात आलेत बरं का, विदर्भामध्ये आले. कारण मध्य प्रदेशात गेलेले होते, उज्जैन, इंदोर असे करत विदर्भामध्ये आले. इथून वऱ्हाड प्रांतामध्ये गेले, मग तिथून खानदेशात गेले, खानदेशातून ते बडोद्याला गेले आणि मग बडोद्यामधून परत पुण्यापर्यंत आले. हा सगळा प्रवास या माणसांनी पायी केलाय. ज्याच्यामध्ये त्यांना दिसलं की या सगळ्याचा परिणाम असा होतोय की आमची लहान लहान मुलं तर मरतायत, पण ही मुलं मरू नयेत याकरता ख्रिस्ती मिशनरी पुढे होत आहेत. आणि मिशनरी काय सांगतायत की या मुलांना आमच्याकडे द्या, त्यांना आम्ही जगवतो पण कंडिशनल. काय, पहिल्यांदा बाप्तिस्मा देणार आणि मग त्यांना जगवणार. असं म्हटल्यानंतर एक हिंदू सभा पुढे झाली आणि त्या हिंदू सभेने लोकांना सांगितलं की तुमची मुलं असतील ती आमच्याकडे द्या, पण या परक्या धर्मांना देऊ नका.
आम्ही त्यांच्यावरती सगळं करतो काय काय, आणि आम्ही त्यांना जगवतो कोणत्याही रीतीने. मी सांगतोय कपोलकल्पित गोष्ट नाही. त्यावेळेला टाइम्स ऑफ इंडियानी सुद्धा मिशनऱ्यांच्या या गोष्टीबद्दल दिलेली बातमी आहे. हे लक्षात घेतल्यानंतर आपल्याला कळेल. म्हणजे मिशनरी त्या काळामध्ये तसेच सक्रिय होते की दुसऱ्याच्या असहाय्यतेचा अशा प्रकारचा फायदा घेणं. आणि इथे इतर हिंदू संघटना कसं काम करत होते, घर वापसीचं. ती मुलं जर तिथे गेली असतील तर परत त्यांना आम्ही आमच्या घरी घेऊन येतो, त्यालाच घर वापसी म्हणतात ना. त्यामुळे ते घर वापसीचं काम एका परीने. त्या काळात तो शब्द आलेला नव्हता. त्यामुळे कोणी जर मला विचारलं की अहो हा शब्द काय त्या इतका जुना आहे का वगैरे, तसं काही नाहीये. एवढं लक्षात ठेवायचं. एवढं सगळं हा माणूस बघतोय काय काय होतंय. मग विचार केला की आता आपण काय करू शकतोय. याकरता एकच करायला पाहिजे, काहीतरी उठाव करायला पाहिजे. मग पहिल्यांदा सश्रद्ध माणूस आहे, आपल्या दत्ताकडेच गेला, दत्ताला प्रार्थना केली आणि त्याच्याकडून कौल मागितला. कौल विपरीत आला. आता काय करायचं. मग सत्पुरुषांच्याकडे जावं. वासुदेवानंद सरस्वतींच्याकडे गेलंय, त्यांनी काही आशीर्वाद दिला नाही. अक्कलकोटच्या स्वामींच्याकडे गेले, तलवार काढून त्यांच्या पुढे ठेवली. का तर स्वामींनी तलवार उचलून आपल्या हातात द्यावी, म्हणजे प्रसाद मिळाला मोठ्या माणसाचा, आणि काम कर असा आशीर्वाद मिळाला, असा त्याचा अर्थ होतो. एवढ्या कारणाकरता स्वामींनी ती एकदा तलवार पाहिली आणि त्यांच्या एका भक्ताला सांगितलं ही उचल आणि त्या तरटीच्या झाडावर नेऊन ठेव. त्यांनी उचलली आणि तिथे नेऊन ठेवली. 2 तास हे समोर बसले, स्वामींनी लक्षच दिलं नाही. शेवटी उठले, मुकाटपणे तलवार घेतली, गेले. म्हणजे सत्पुरुषांच्याकडूनही कौल मिळत नाही. पण अगदी क्लिअर कौल दिला तो काळबुवांनी. काळबुवांच्याकडे जेव्हा ते गेले तेव्हा काळबुवा म्हणाले सांप्रत काळ अनुकूल नाही. अशा वेळेला जर तुम्ही काही कार्य करू जाल तर ते कार्य म्हणजे असे ठरेल की पिंजऱ्यात अडकलेल्या श्वापदाने पिंजऱ्यावरती आपल्या डोक्याने धडका देणं सुटके करता. पिंजरा तर मोडणार नाहीच, पण काय होईल, ते श्वापद जखमी होईल. असं करणं आहे. त्यामुळे अजूनही थांबा. सांप्रतचा काळ तुम्हाला अनुकूल नाही. पण नाही, ज्याला काहीतरी करायचं असतं ना तो माणूस थांबतोच असं नाही. काय होईल ते होईल ते. मग विचार केला की या सगळ्यात आपण थोडे कमी कशात पडतोय, शिकू शस्त्र शिक्षण. मग शस्त्र शिक्षण पुण्यामध्ये शस्त्र शिक्षण त्यावेळेला जे देत होते लहुजीबुवा साळवे वस्ताद, त्यांच्याकडे गेले. बांग समाजातला हा माणूस, पूर्वी पेशव्यांच्याकडे नोकरी करणारा माणूस. लक्षात घ्या, पेशव्यांकडे होते सैन्य दलामध्ये. पेशवाई खालसा झाल्यानंतर लहुजीबुवा स्वतः लोकांना काही काही वेगवेगळ्या पद्धतीचं शिक्षण द्यायचे. त्याकरता वासुदेव बळवंत तिथे गेले. हे मुद्दाम ऐकण्यासारखं आहे. लहुजीबुवांना सांगितलं की मी तुमच्याकडून ट्रेनिंग घ्यायला आलोय. त्यावेळेला नेमबाजी, तलवारबाजी सगळं मी शिकवतो, लहुजीबुवांनी सांगितलं. दुसरे महार समाजामधले राणबा वस्ताद, त्यांच्याकडे वासुदेव बळवंत गेले आणि त्यांना विचारलं. त्यांनी सांगितलं मी तुला घोडेस्वारी आणि धावता धावता भिंत कशी चढायची ह्या सगळ्या गोष्टी मी तुला शिकवतो. लक्षात घ्या, गेल्या शतकामधला पुण्यामध्ये राहणारा एक चित्पावन ब्राह्मण मांग आणि महार समाजाच्या दोघांच्याकडे जातोय. ते तू आमच्याकडे बामण असून आलास का म्हणून विचारत नाहीत, त्याला शिकवायची तयारी दाखवतात. आणि पुण्यामधले ब्राह्मण, हा ब्राह्मण त्यांच्याकडे गेला म्हणून याला वाळीत टाकत नाहीत किंवा बहिष्कृत करत नाहीत. हे लक्षात घेण्यासारखं आहे. या गोष्टी आम्हाला सांगितल्या जातात का? स्वराज्यानंतरचा 67 वर्षाचा काळ केवळ जाती मोडा असं म्हणत जातीपातीचं राजकारणच करण्यामध्ये राजकारण्यांनी घालवलंय. याच्याशिवाय दुसरं काही नाही. याच्यातून 2 वेगवेगळ्या जातीची मुलं जेव्हा एका बाकावर बसतात त्यावेळेला ते एकमेकाकडे मित्र म्हणून बघण्याच्या ऐवजी शत्रू म्हणून बघतात. का असं होतं मी सांगतोय. ती गोष्ट गेल्या शतकातली. त्याही वेळेला या माणसाला, ब्राह्मण समाजातल्या माणसाला त्यांच्याकडे जायला कमीपणा नाही वाटत आहे. आणि तेही असं नाही विचारत काय रे बामना तू आमच्याकडे का आला, नाही विचारतात. शिकवतायत, भरभरून शिकवतायत. आणि हा शिष्यच जर असा मिळालाय की जे शिकवतायत ते ताबडतोबीने ग्रहण करणार आहे. आणि मग या दोघांच्याही कडून, वस्तादांच्याकडून ते शिकले. हा या दोन्ही वस्तादांचा सुद्धा मोठेपणा आहे, लक्षात घ्यायला पाहिजे आपण. आणि त्यांच्या तालमीत तयार झाले. आता म्हणाले काय करायला पाहिजे, कारण खूप गोष्टी झाल्या. लोकांच्या मध्ये भाषणं देऊन झाली. शनिवारवाड्यावरती स्वतः भाषण द्यायचे, स्वतःच्या भाषणाची जाहिरात करायचे. एक थाळा घ्यायचे, लाकडी दांडा ठॅन 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 करत वाजवत
पुण्याच्या गल्लीबोळातून फिरायचे. लोक ऐका हो ऐका, आज संध्याकाळी 6 वाजता शनिवारवाड्याच्या समोर माझं जाहीर व्याख्यान आहे. त्या व्याख्यानामध्ये या गोऱ्या लोकांना आपल्या देशातून हाकलून लावण्याकरता काय करावं ते मी सांगणार आहे. कोण जाणार? म्हणजे 5-10 लोक जायचे सुरक्षित जागा बघून. सुरक्षित जागा म्हणजे पोलीस आले तर पळायला बरी अशी जागा, त्याला म्हणतात सुरक्षित जागा. आणि शनिवारवाड्याच्या आजूबाजूच्या वाड्यांमध्ये जे लोक राहत होते ना, ते काय करायचे, आपली खिडकी थोडी किलकिली करून ठेवायची. म्हणजे आवाज तर ऐकायला यायला पाहिजे पण आपण दिसायला नको. आणि हा माणूस तिथे उभं राहून सांगायचा 14 जिल्ह्यांचे 21 जिल्हे केले म्हणजे तेवढे कलेक्टर वाढले, तेवढे न्यायाधीश वाढले, यांचे पगार 2-2 हजाराच्या वर, त्या काळातले 2000 2-2 हजाराच्या वर इतके ते पगार वाढले. वेगवेगळ्या कचेऱ्या वाढल्या. इथे आमची माणसं मरत असताना, टाचा घासून मरत असताना अशा प्रकारच्या नवीन नवीन जागा वाढवणं. आमचा पैसा म्हणजे इंग्रज सरकारच्या बापाचा आहे काय, हे शब्द येतात, बापाचा आहे काय. आणि म्हणून अरे किती काळ असे पडून राहणार आहात तुम्ही. या गोऱ्या लोकांना आपला देश वसाहत बनवायची अमेरिकेसारखी आणि एतद्देशीय लोकांचा धर्म मारून टाकायचा आहे, एवढंच यांच्या पुढे आहे. धिक्कार असो हिंदू आणि मुसलमानांना, त्यांना काही पडलीच नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे. पण यातून तरी कृपा करून जागे व्हा लोक हो, असं करत हा माणूस सांगायचा. काही उपयोग नाही. प्रभात फेरी काढायला सुरुवात केली. लोकांच्या मध्ये जाऊन प्रभात फेऱ्या काढल्या जायच्या. त्या काळचं पुणे छोटं होतं बरं का, आजचं पुणे नका डोळ्यासमोर आणून. त्या काळात वाड्या घोड्यांचं पुणे होतं, त्यामुळे छोटं पुणे होतं. तिथे प्रभात फेरी काढायचे. काही वेळेला यांचेच आणखी 2-4 मित्र विचित्र ड्रेस घालून फिरायचे. विचित्र ड्रेस म्हणजे समजा खाली भगवी कफली घातली आणि डोक्यावर गांधी टोपी घातली. डोळ्यासमोर आणलं की विचित्र वाटतं की नाही. डोक्यावर गांधी टोपी आणि खाली भगवं असेल तर भगवच पाहिजे डोक्यावर. असं काहीतरी विचित्र करायचे की लोक यायचे, जमायचे. काही पोरं वगैरे मागे लागायचे. हे आठ करून त्या पोरांना हकलवायचे की पोरं आणखी चेकाळायची, आणखीन मागे लागायची त्यांच्या. मग कुठेतरी जायचे, पुरेशी गर्दी जमू द्यायचे आणि मग एकदम वळायचे आणि म्हणायचे अरे 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 4 पायांची कुत्री पाहिली होती पण हकलल्यानंतर ती जातात तरी 2 पायांची आज पहिल्यांदाच बघतोय. अरे आमच्यासारख्याच्या मागे लागण्याच्या पेक्षा या गोऱ्या लोकांच्या मागे लागा. त्यांच्या लागण्याकरता काय करायला पाहिजे ते आम्ही सांगतो. चला येताय. सगळी लोक आपापल्या घरी. कोण येणार अशा वेळेला? वेगवेगळ्या मार्गांनी हा माणूस प्रयत्न करतोय की लोकांच्या पर्यंत काही. आणि त्यावेळेला किती मोठमोठे लोक आहेत त्यांच्याबरोबर. महर्षी अण्णासाहेब पटवर्धन. महर्षी अण्णासाहेब पटवर्धन जरा इतिहासात चाळलं नाव तर आपल्याला कळेल केवढा मोठा माणूस होता. हा माणूस उत्तम वकील आणि उत्तम वैद्य. वकिलीत प्रचंड पैसा मिळवला. एका दिवशी एका क्षणात वकिली बंद करून टाकली आणि वैद्यकी फुकट केली. पुढचं आयुष्य. तपस्वी माणूस होता महर्षी अण्णासाहेब पटवर्धन, ज्यांनी आमच्या गुलाबराव महाराजांना सुद्धा शेवटच्या काळामध्ये औषधोपचार केले. ते महर्षी अण्णासाहेब पटवर्धन. हे वासुदेव बळवंतांच्याचकडे त्या तालमीमध्ये तयार झालेले सुरुवातीच्या काळात अनेक लोक होते. आणि यात सगळ्यात शेवटी त्यावेळेला त्यांच्या तालमीत तयार व्हायला आलेला एक तरणा बांडगडी होता, पण पक्का गणिती होता. त्यामुळे त्यांनी विचारलं वासुदेव बळवंतांना की उठाव कधी करायचा आहे, तुमच्या डोळ्यासमोर काय आहे, कशा कशा प्रकारांनी करायचा आहे, तुरुंग फोडायचे असतील तर कधी फोडणार, तुम्ही तारीख नक्की केलेली आहेत का. ते म्हणाले थांब बाबा थांब, एवढा पुढे जाऊ नकोस म्हणाले. एवढा विचार नाही केलेला, अजून आपण क्रमाक्रमाने पुढे जाऊया ना. तो म्हणाला तसं नाही, सगळ्या गोष्टी आधी चॉकआउट व्हायला पाहिजेत तर नियोजित गोष्ट यशस्वी होऊ शकते. अन्यथा म्हणाला मला तुमच्याबरोबर राहणं कठीण आहे. बरं म्हणाले ठीक आहे. मग तो त्यांच्यातून बाहेर पडला म्हणून. पण सुरुवातीचा काळ त्याचा वासुदेव बळवंतांच्याकडे गेलाय. घोडेस्वारी शस्त्रास्त्राचं शिक्षण वासुदेव बळवंतांच्याकडे त्या मुलांनी घेतलंय, पण पक्क गणिती डोकं असल्यामुळे तो बाहेर पडला. आणि मग वासुदेव बळवंतांच्या नंतर पुढच्या काळामध्ये तो पहिला जहाल नेता म्हणून लोकमान्य झाला, हे लक्षात घ्या. ते बाळ गंगाधर टिळक. आणि त्याचबरोबर वासुदेव बळवंतांच्याकडे शिक्षण घेणारं दुसरं घरातलंच म्हणजे त्यांची पत्नी. आता विचार असा केला की पांढरपेशा लोकांच्याकडून काही उठाव बिठाव होत नाही. जर असं काही करायचं असेल तर शिवाजी महाराजांनी जे केलं, प्रत्येक क्रांतिकारकाच्या समोरचा आदर्श शिवाजी महाराज आहे, हे सगळ्यात महत्वाचं.
सर्वसामान्य मावळ्याला हाताशी धरलाय, 12 मावळ्या प्रांतातला वेगवेगळ्या जाती पातीच्या लोकांना हाताशी धरलाय महाराजांनी. आपल्याला असं काहीतरी करता येईल का असा विचार केला आणि मग हिंडायला सुरुवात केली. रानो माळ हिंडतायत आणि हिंडता हिंडता रामोशांची पालं धुंडाळायला लागले. त्यात रामोशी लोक मिळाले. रामोशी स्वतःला रामवंशी म्हणून घेणारी ही जमात, खाल्ल्या मिठाला जागणारी. पूर्वी गडरक्षणाचं काम असायचं, अत्यंत शूर जमात रामोशी. त्यामुळे पूर्वी गडरक्षणाचं काम त्यांच्याकडे असायचं. गड सगळे गेले म्हटल्यानंतर त्यांच्याकडे कामच उरलं नाही. मग जंगलात जायचे, लाकूड फाटा काहीतरी गोळा करून आणायचे, तो विकायचे. जंगल रक्षण कायदा केला ब्रिटिशांनी, तेही संपलं. मग कोणाकडे तरी काहीतरी किडूक मिडूक काम करायचं, पण असं करून पोटाची खळगी नाही उभारली जात. आणि मग अशा गरिबीमुळे काही काही गोष्टी ज्या आपोआप येतात, तशी आलेली गोष्ट म्हणजे व्यसन, दारूचं व्यसन. पण ते व्यसन असं सगळं विसरायला लावतं ना. त्यामुळे असंही झालेलं. पालावर जाऊन त्या लोकांना भेटले आणि त्यांना म्हणाले की तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला शिक्षण देतो. करायचं काय? काय नाही म्हणाले, गोऱ्या लोकांना हाकलून लावायचं. कोण हाकलणार? तुम्ही आणि मी. तुम्ही साथ द्या. नाही पण म्हणले आम्हाला काही याच्यातून मिळणार का? पगार देतो तुम्हाला, प्रत्येकाला पगार देतो म्हणाले. आधी शिक्षण घ्या, बंदुका चालवायला शिका, घोडेस्वारी शिका. म्हणले महाराज ते ठीक आहे, त्यांना कळे ना की हा बामन माणूस आपल्या पालावर काय येतो. म्हणून त्यांनी त्याला विचारलं शेवटी, महाराज तुम्ही तर बामण आहात, आमच्या पालावर कशा पायी आला? तो म्हणाले मी सगळ्यात पहिल्यांदा मी भारतीय आहे आणि माझ्या दृष्टीने तुम्ही भारतीय आहात. आपण सगळे एक आहोत. जात डोक्यात आणू नका. आपल्या देशाला स्वराज्य आपल्याला मिळवायचं हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याकरता ज्या रीतीने प्रयत्न करता येतील त्या रीतीने प्रयत्न करायचे. पुढे जे त्यांनी सांगितलंय की या देशाला स्वराज्य मिळावं याकरता मी सातत्याने विचार करायचो. तो विचार इतका असायचा की मी येता जाता उठता बसता भोजन करता झोपलेलो असता अथवा शौचास गेलेलो असताना सुद्धा माझ्या डोक्यात हाच विचार असायचा की मी काय केलं म्हणजे माझे बांधव सगळे सुखी होतील. आणि म्हणून ते सांगतायत की तुमच्या सगळ्यांची साथ मला मिळायला पाहिजे. हा म्हणले येतो आम्ही. रितसर ट्रेनिंग चालू झालं त्यांचं. त्यावेळेला फर्ग्युसनच्या तिथे टेकड्या होत्या आणि त्या टेकड्यांच्या तिथे यांचं ट्रेनिंग चालू झालं. दर गुरुवारी दयापोयाचा द्रोण हातात घेऊन शपथ घेतली जायची. बरं यात केवळ रामोशी होते का? रामोशीच फक्त नव्हते, नाभिक समाजातलेही लोक होते, चर्मकार समाजातलेही लोक होते, कोळी बांधवही होते. असे वेगवेगळे लोक 18 पगड जातीचे लोक एकत्र केलेले. झालंच तर आजूबाजूच्या गावातली शेतकरी मंडळी यायची, ती यांना दूध दही वगैरे द्यायची. काहीतरी चांगलं करताय. बरं हे सगळं झालं, पण पैसे, मनी मेक्स अ मेअर गो. कुठचंही काम शेवटी पैशापाशी येतं आणि थांबतं. मग विचार केला लोकांकडे मागावेत. म्हणून एका सावकाराकडे गेले. म्हणाले सावकारा मला 5,000 रुपये हवेत. हा म्हणला देतो की. अरे वा म्हणले इतके सहज, इतक्या सहजपणे देतो म्हणतोय. तो म्हणाला तारण काय देणार? म्हणाले तारण, त्याचं काय कारण? म्हणला मग काय पैसे असेच देऊ काय? ते म्हणले हो देशाच्या स्वातंत्र्य करता पाहिजे. आला मोठा म्हणाले स्वातंत्र्य वगैरे मिळवणार आहे. उद्या ब्रिटिश पकडतील आणि उलटा टांगतील म्हणाले, तेव्हा कळेल. म्हणजे आमचं सगळं बुडीत खात्यातच. म्हटलं पैसे पैसे काय चालेल. हीच अवस्था सगळीकडे. विचार केला पैसा आपण आपल्याकरता मागत नाही. मला सांगा या माणसाला काय कमी होतं? याचा पगार 60 रुपयापर्यंत गेलेला होता. ज्या काळामध्ये सोनं 14 ते 16 रुपये तोळा होतं, त्या काळातला यांचा पगार 60 रुपयापर्यंत गेलेला. हा माणूस 10 रुपये घरी पाठवायचा शिरडोनला वडिलांना आणि धाकट्या भावंडांचं शिक्षण व्हावं म्हणून. 8 किंवा 10 रुपयात याच्या घरचं सगळं भागायचं. म्हणजे 40 रुपये शिलकीत. 40 रुपयापैकी जर रोज 1 तोळा सोनं दर महिन्याला घेऊन ठेवलं असतं तरी 25 रुपये उरले की नाही. त्यातून आजूबाजूला काही जमीन वगैरे खरेदी करून ठेवली असती. त्या काळात शक्य होतं. पुढच्या पिढ्यांनी दुवा दिला असतं की नाही. आमच्या बापजाद्यांनी त्यावेळेला इस्टेट करून ठेवली आहे. आता आम्ही उधळतो ती गोष्ट वेगळी, पण त्या काळात त्यांनी करून ठेवली. दुवा दिला असतं की नाही. हे काहीही न करता
हे सगळं करण्याचं काही नडलं होतं का? ती आज असावी लागते, अन्यथा होत नाहीये, लक्षात ठेवा. आमच्यापर्यंत ती पोचूच दिली जात नाही. मग विचार केला की आता अगर सीधी उंगली से घी नहीं निकलता है तो क्या करना पड़ता है? उंगली टेढ़ी करनी पड़ती है. अनेक लोकांना विचारलं नाही. शेवटी पुणे आणि आजूबाजूला वाकी, पांगारी वगैरे गाव आहेत, खाली शिरडोनच्या आजूबाजूला असलेली गावं, याच्यामध्ये आधी निरोप पाठवायचा, नाही म्हटलं तर छापा मारणं, छापा टाकणं. पण आधीच रामोशांना सक्त सूचना देऊन ठेवलेली, काय? तो छापा मारताना स्त्रियांना लुबाडायचं नाही. आता हे काही जणांना माहिती झालं बरं का. काही काही बायका छाप्याची वार्ता आली ना की आधीच सगळे दागदागिने घालून बसायचे, अशा झालेल्या अगदी. कारण माहिती यांचे लोक अंगावरच्या दागिन्यांना हात नाही लावणार. पण काही काही माऊली अशाही भेटल्या की एका माऊलीने विचारलं, हे सगळं तुम्ही का करताय? तेव्हा तो रामोशाने उत्तर दिलं, म्हटलं आमचे महाराज करतायत. म्हणाली पण कशा करता? तो म्हणाला, या गोऱ्या माकडांना हाकलून द्यायचंय म्हणून काम करतोय आम्ही. अच्छा म्हणाली, चांगलं करताय तुम्ही, पण यातून साध्य काय होणार? म्हणाला, नवीन बंदुका घेणार आणि आम्ही लढाई करणार. त्या माऊलीनी स्वतःच्या अंगावरचे सगळे दागिने उतरवून दिले, हे घेऊन जाणून चांगल्या कामाकरता वापरताय. मिळमिळीत सौभाग्यापेक्षा ढळढळीत वैधव्य परवडलं, हे लक्षात घ्यायचं. आम्ही काय रोज जगताय तसेच, हे काहीतरी काम होत असेल तर असंही घ्या, असं करत होते. आता ब्रिटिश सरकार हादरलं, जागोजागी छापे पडतायत. कोण करताय, कोण याच्या मागे? शोध घ्यायला सुरुवात झाली. शेवटी एका ठिकाणी एक रामोशी सापडला, त्याला मारून मारून सोलवटून काढण्यात आलं आणि मग नाव फुटलं, वासुदेव बळवंत फडके. कॉमिसेरिएटच्या ऑफिसमध्ये नोकरीला असलेला माणूस, मेजर डॅनियलची नेमणूक केलेली. डॅनियल तिकडे गेला, कॉमिसेरिएटच्या ऑफिस मधला हजेरी पट पाहिला तर हा माणूस अनुपस्थित आहे कार्यालयात, तरी कोणाला माहिती नाही. मग आता वासुदेव बळवंत एवढंच त्यांनी डोक्यात ठेवलं. पण एवढं होत असताना वासुदेव बळवंत कुठे गेले होते? ते आता श्रीशैल्य मल्लिकार्जुनी जाऊन राहिलेले होते आणि तिथे राहिले, अंगामध्ये ताप खूप भरलेला. त्याच अवस्थेमध्ये त्या शंकराला सांगतायत की तुझ्याकडे असाच राजा आला होता एक, ज्यांनी विचार तोच केला होता आणि मग रक्ताचा अभिषेक केलेला होता तुला. शिवाजी महाराज गेले होते. मला जर तू दर्शन दिलंस आणि अनुकूल कौल देईपर्यंत मी इथे अनुष्ठान करणार. न खाता पिता 7 दिवस न खाता पिता, अंगात ताप भरलाय. त्याच वेळेला त्यांनी आपलं आत्मवृत्त लिहायचा प्रयत्न केला. अर्धवट राहिले ते आत्मवृत्त, पण त्या आत्मवृत्ताचा काही भाग मी मुद्दाम माझ्या पुस्तकामध्ये दिलाय की वासुदेव बळवंतांच्या भाषेमध्ये आपल्याला त्यांच्या आत्मवृत्ताचा भाग तरी मिळावा वाचायला. आणि त्या काळात ते दैनंदिनी पण लिहायचे, म्हणून मी परिशिष्टामध्ये त्यांचं दैनंदिनीचे सुद्धा काही भाग दिलेले आहेत की काय काय त्यांना अडचणी आल्या आहेत, त्यांच्या शब्दात वाचा. गेल्या शतकातलं आहे, त्या माणसाने लिहिलेलं आहे, डॉक्युमेंटेशन आहे आणि हे खूप महत्वाचं असतं. त्यामुळे जसे दुर्मिळ फोटो या पुस्तकांच्या मध्ये बघायला मिळतील चापेकर आणि याच्यामध्ये, तसंच चापेकर आणि फडक्यांची हस्ताक्षर सुद्धा बघायला मिळतील. आणि चापेकर पर्वामध्ये सुद्धा टिळकांनी जे सणसणीत अग्रलेख लिहिलेत, सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे, ते अग्रलेख सुद्धा मी मुद्दाम चापेकर पर्वाच्या परिशिष्टात दिले. कारण ते चापेकरांच्या काळामध्येच त्याला अनुलक्षूनच टिळकांनी लिहिलेले. नाहीतर ती भाषा सुद्धा आपल्याला वाचायला मिळणार नाही आणि टिळकांचे एक केसरी तरी आपल्याला कुठे वाचायला मिळणार आहे. एवढ्या कारणाकरता ते दिले. तेव्हा आता विचार केला की आपण काही झालं तरी नाही तर आत्मघात करून घ्यायचा. 7 दिवस झाल्यानंतर यांनी तलवार बाहेर काढली, मानेवर मारणार इतक्यात मागून तिथल्या तैलंगी ब्राह्मणाने हात पकडला. हो म्हणला, महाराज काय करताय? ते म्हणाले, हात सोड. नाही करताय काय? ते म्हणाले, काही नाही, शीर कापून अर्पण करतोय शिवाला. का? तो म्हणाले, मी त्याला सांगितलं होतं की अनुकूल असा कौल दे. म्हणाला, मग मिळाला की कौल? तो म्हणाले, कसला कौल मिळाला? मग म्हणाला, मला जर 2 मिनिटं उशीर झाला असता तर? मी वेळेवर आलो ना आणि तुमचा हात पकडला, हा कौल नाही का? आणि जी गोष्ट तुम्ही देऊ शकत नाही ती घेऊ कशी शकता हो? म्हणजे म्हणाला, कोणाला प्राण देऊ शकता, जीव घालू शकता कोणाच्या मध्ये? नाही. मग स्वतःचा जीव घेण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिला? म्हणाला, परत उठा, नवीन उमेदीने कामाला लागा. आणि एवढ्यात कानावरती वार्ता आली, 1.25 लाखाचा खजिना मिळालाय. दौलतराव नाईक सरदार होते, रामोशांमधला तरणा वांड गडी, उत्तम लढवय्या,
तब्येतीने उत्तम असलेला दौलतराव नाईक, त्याला यांनी आपला सेनापती केलेला होता आणि दौलतराव नाईकांना 1.25 लाखाचा खजिना मिळालाय. ही बातमी आली कानावर. येणार आहेत ते, हे त्यांना भेटायला म्हणून निघाले आणि दौलतराव पण तो सगळा खजिना ताब्यात घेऊन निघाले. कसारा घाटापर्यंत ते आले आणि त्या तुळशीच्या खोऱ्यामध्ये ते पोचणार ही बातमी कोणीतरी डॅनियल पर्यंत पोहोचवली. आणि मग डॅनियलच्या फौजा मागे लागल्या. त्यांनी कसारा घाटाला वेढा घातला. तुळशीच्या त्या खोऱ्यामध्ये एकच खडाजंगी उडली. तोपर्यंत वासुदेव बळवंत तिथे पोहोचलेले नव्हते. इंग्रजांच्याकडच्या त्या काळाच्या अत्याधुनिक बंदुका या धडाडायला लागल्या. दौलतराव नाईकांनी प्रचंड पराक्रम केला, पण शेवटी दौलतराव सुद्धा पडले आणि तो 1.25 लाखाचा खजिना ब्रिटिशांच्या हाती लागला. वासुदेव बळवंतांना हे कळलं. अतिशय वाईट वाटलं. वाईट कसलं वाटलं ते लक्षात घ्या. 1.25 लाखाचा खजिना गेला त्याचं नाही, तो परत मिळवता येतो. गेलेला दौलतराव नाईक मिळवता येतो का हो परत? मला सांगा. गेलेली माणसं नाही परत मिळवतायत. एक एक माणूस तयार केलेला वासुदेव बळवंतांनी. आणि दौलतराव नाईकांसारखा मोहरा गेला, अनेक लोक गेले, याचं दुःख जास्त झालं. आता काय करायचं या विषण्ण अवस्थेत आहे. त्याच वेळेला कळलं की इकडे मुंबईचा गव्हर्नर रिचर्ड टेम्पल यांनी जागोजागी पोस्टर्स चालवली. मुंबईपासून पुण्यापर्यंत पोस्टर्स. काय सकाळी उठून लोक वाचतायत, तर जो कोणी वासुदेव बळवंताला जिवंत अथवा मृत आणून देईल त्याला 4,000 रुपये बक्षीस. एक रामोशी संगताला, महाराज तुमच्या नावाचं असं असं लागलंय म्हणून असं म्हणले, घ्या लिहून. त्यांची जिथे जिथे भित्तीपत्रकं लागली आहेत ना, त्याच्याबरोबर शेजारी आपली लागायला पाहिजे. हो म्हणलं. केलं रातोरात. दुसऱ्या दिवशी मुंबई पुण्यातले लोक उठून बघतायत, तर एका बाजूला लिहिलंय, जो कोणी वासुदेव बळवंताला जिवंत अथवा मृत आणून देईल त्याला 4,000 रुपये बक्षीस. त्याच्या शेजारी लिहिलंय, जो कोणी मुंबईचा गव्हर्नर रिचर्ड टेम्पल याचं डोकं मारून आणून देईल त्याला 5,000 रुपये बक्षीस. कठीण असतं असं करणं. आणि मग डॅनियल सगळीकडे शोध घेतोय. शोध घेता घेता पुण्यामधल्या विश्रामबाग वाडा आणि बुधवार वाड्याला आगी लागल्या. या आगी सुद्धा वासुदेव बळवंतांनीच लावल्या. वासुदेव बळवंतांच्या नावावर ते नावच एवढं गाजायला लागलं ना की त्यांच्या नावावर कोणी बिल फाडायला लागलं. अशी अवस्था झाली. जबलपूरवरून आलं. डॅनियलला कळलं की जबलपूरच्या दुर्गादेवी किल्ल्यामध्ये तिथल्या एका शेठ गोकुळदास कडून 5,000 रुपये मागितले. अशी चिठ्ठी आहे. खाली नाव वासुदेव बळवंत. अरे म्हणाले, हा जबलपूरपर्यंत जाऊन पोहोचला का? बरं म्हणाले, आपण तिथे फिल्डिंग लावू. म्हणून चांगली बिल्डिंग लावली त्या दुर्गादेवीच्या बाहेर वगैरे. काय झालं हो, मुळात हे वासुदेव बळवंतांनी पाठवलेलंच नव्हतं, तर ते कशाला येतील तिथे? ज्यांनी पाठवलं तो पण आला नाही, कारण त्यालाही कळलं की हे सगळं पोलिसांनी केलेलं दिसतंय, फिल्डिंग वगैरे लावलेली दिसते. तो आलाच नाही. हे असं वासुदेव बळवंतांच्या नावावरून काहीही यायचं ही अवस्था निर्माण झाली तिथे. आणि मग असं करता करता आता विचार केला, धावतोय आपण, बरंचसं सैन्य कमी झालं. आणि मग कुठेतरी एकाकीपणाला गाणगापूरला परत दत्तक्षेत्री गेले आणि विचार केला की आता इथून एखादं नवीन सैन्य उभं करावं, कारण होतं ते सगळं पडलं. आता नवीन सैन्य, नवी विटी नवं राज्य, तशा पद्धतीने. मग तिथे रोहिल्यांना भेटले. रोहिल्यांचा सरदार भेटला. त्याला सांगितलं की मला अमुक इतके रोहिले हवेत. तो म्हणाला, तुम्ही काय देणार? पैशावरती काम करणारा माणूस तो, त्यामुळे म्हणाल तुम्ही काय देणार ते मला सांगा. तर ते म्हणाले की आम्ही तुमच्याकरता लढतोय, पण तुम्ही काय आम्हाला देऊ शकणार आहात? तो म्हणाले, 5 रुपये पगार देईन प्रत्येक घोडेस्वाराला, आणि तुम्ही त्यांचे सरदार म्हणून तुम्हाला 15 रुपये देईन. अच्छा ठीक आहे, पैसे मिळतात, मग नक्की उभं करतो म्हणाला, काय प्रॉब्लेमच नाही. म्हणजे आता हा येणार आहे आपल्याबरोबर लढायला. एवढं झालं, पण मग लढाई सुरू कधी करायची? सुरू बघा म्हणाले ह्याच्या पाठोपाठ करायची. पावसाळा संपला की लगेच. म्हणजे पावसाळ्याचे 4 महिने तसेच, त्याला काही इलाज नव्हता. कारण पावसाळा भयंकर चालू झाला. डॅनियल यांच्या पाठीवर आहेच. बुधवारपेठ वाड्याला आणि विश्रामबाग वाड्याला आग लावली ना, ते लावणारे तिसरेच होते. रानडे नावाचे पितापुत्र होते. रानडे पितापुत्र आणि कस्तुरे नावाचा तरुण, हे तिघही पुढे सापडले. या तिघांनाही पुढे अंदमानात पाठवण्यात आलं आणि हे तिघं परत आलेच नाहीत. पण तरी हे 2 वाडे वासुदेव बळवंतांनीच जाळले, असं अनेक जण पुढे अनेक वर्ष म्हणत होते, त्यांचा काही हात नसून. एक दिवस डॅनियलचा एक जमादार आला आणि तो म्हणाला, वासुदेव बळवंतांना गाणगापूरला आहे.
तुला कसं कळलं म्हणा? त्याच्या बायकोला कळलं होतं. कुठून? त्याची बायको एका मंदिरामध्ये कीर्तनाला गेली होती. तिच्या शेजारच्या तिच्या मैत्रिणीने सांगितलं, तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू नकोस. म्हणाली काय? अगं म्हणाली, पोलीस वेडेच आहेत, वासुदेव बळवंताला इथे शोधतायत म्हणे, तो तर तिथे गाणगापूरला आहे. काय सांगतेस काय? हो, पण कोणाला? हो ग म्हणाली, कसं असं कसं मी कोणाला सांगेन? तिने तिची पक्की मैत्रीण होती बाजूला, तिला सांगितलं, तुला म्हणून सांगते बघ. तिने एवढ्या विश्वासाने मला सांगितलं, मी फक्त तुलाच, बाहेर जाता कामा नाही. पण काय? वासुदेव बळवंत गाणगापूरमध्ये आहे. हो का म्हणाली. तिने तिच्या सख्या मैत्रिणीला सांगितलं. त्या ती पोलीस जमादाराची बायको होती. तिला माहिती वासुदेव बळवंतावरती इनाम लावलेलं आहे. त्यामुळे ती तिथून सरळ उठली. आपल्या नवऱ्याला सांगितलं, इनाम मिळवायचं असेल तर जा आणि पकडा, ते गाणगापूरला आहेत, वासुदेव बळवंत बसलेले. असं का म्हणाले? डॅनियलने आणखी 2 माणसं पाठवली सुद्धा शोध घेण्याकरता की नक्की आहेत का. आणि कन्फर्म झालं की ते वासुदेव बळवंतच आहेत. वासुदेव बळवंत आणि गोपाळराव साठे असं 2 जण तिथे होते. आता डॅनियल निघाला. डॅनियलच्या बरोबर रिचर्ड मीटनी आपले घोडे दिलेले होते आणि हे सगळं घेऊन तो निघालाय. आणि आता तो येतोय तेवढ्यात यांच्यापर्यंत बातमी आलीच, हे तिथे काशीकर बाबा या नावाने राहत होते. ते काशीकर बाबांचं सुद्धा चित्र आहे पुस्तकामध्ये. काशीकर बाबांना कळलं की डॅनियल येतोय. अंगामध्ये ज्वर भरलेला, ताप भरायचा, तो प्रचंड भरायचा. पण तरी हा माणूस तिथून गोपाळरावना म्हणाला, चल निघायला पाहिजे आपल्याला, डॅनियल येतोय. चला म्हणाले. पण कसं जायचं, कसं जायचं, काय जायचं, काही विचारू नकोस, इथून निघायचं, एवढं खरं. गाणगापूर सोडलं आणि हे 2 जण धावतायत. डॅनियल त्यांच्या पाठलागावरती आहे. ताप अंगात असताना हा माणूस किती तास धावला माहितीये? 42 तास. 42 तास धावतोय डॅनियल घोड्यावरून आणि हे धावताय. हे लक्षात घ्या. मध्ये भीमा नदी आडवी आली. त्या नदीच्या तिथे मीरा साहेब नावाचा एक नावाडी होता. त्या नावाड्याला सांगितलं की पलीकडे घेऊन चलतो. म्हणाला, काही येड लागला का? काय म्हटला? नदी बघा म्हणाला, काय वेग यायला पाण्याला, मी नाही अशा ह्याच्यात माझी उडी गाळणार. आणि तेवढी त्याची एकच उडी, बाकी कोणी नावाडी नव्हती तिथे. बरं म्हणले, मग मी उडी मारतो. तो म्हणला, हो थांब, हो अंग तापलंय म्हणला. हो म्हणाले, मग अशा अवस्थेत उडी मारणार? आता काय म्हणाले, तू नाही नेतेस तर? बरं म्हणलं, बसा नेतो. त्यांनी कसं बसं पलीकडे पोचवलं. पलीकडे पोचल्याबरोबर यांनी सांगितलं त्याला, बोट बुडव. हा म्हणाला, काय ताप डोक्यात गेला का काय? माझं उदरनिर्वाहाचं साधन तेवढंच ना, आणि तेच बुडव म्हणून सांगताय. ते म्हणाले, त्याच्यापेक्षा जास्त पैसे तुला देतो ना. खिशातून हातात येतील तेवढे पैसे काढले आणि त्याच्या हातात ठेवले. अहो, नावेच्या किमतीपेक्षा जास्त पैसे होते ना ते. यांनी इमाने इतबारे नाव बुडवली, कारण तेवढी एकच नाव होती. आता डॅनियल पलीकडे येऊन पोचला. यायचं कसं? तो हुशार. त्यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या घरी पाठवले लोक आणि त्यांच्याकडून कोरलेले भोपळे मागवले. आतला सगळा माल काढून वाळवलेले भोपळे, कारण ते पोटाला बांधून नदी पार करता येते, त्यामुळे असे ठेवलेले असायचे साठवणीतले, ते मागवले त्यांनी. घोड्यांच्या पोटाखाली बांधलेले आणि घोडे लोटले पाण्यात. काय झालं? तरंगतच गेले पुढे. फक्त त्या लोटामुळे 5-7 मैल पलीकडच्या तीराला लागले. एवढंच काय, ते पार झाला. आता हे धावतायत धावतायत, रात्र होऊन गेलेली होती. आता धावायचं त्राण नाही. 42 तास म्हणजे किती झालं? कर्नाटकातल्या देवर नावडगी नावाच्या गावाच्याही बाहेर असलेला एक बौद्ध स्तूप होता. त्या स्तूपामध्ये आतमध्ये शिरले आणि कोसळलेच तिथे. आता धावणं शक्य नाही आणि तिथे आडवे पडले. त्यांच्या पाठोपाठ 2 तासात डॅनियल तिथे जाऊन पोचला. आतमध्ये शिरला, अंदाज घेतला, कारण 2च माणसं अशी होती की जी आपलं तोंड सुद्धा झाकून झोपली होती. तोंडावरून सगळं घेऊन झोपलेलं. अशी 2च माणसं होती, गोपाळराव साठे, वासुदेव बळवंत. त्यातही झोपलेल्या माणसाच्या अंगावरती काय काय आहे ते कळतं ना. तलवार असेल तर मूठ कळते, पांघरुणातून सुद्धा. बंदूक असली तरी कळते.
हे पाहिल्याबरोबर तो तिथे गेला, छाताडावरच बसला वासुदेव बळवंत. मी तुला अटक केली म्हणून. त्यांनी त्याही अवस्थेत त्याला फेकून दिला, उचलून फेकला बाजूला. मग आणखीन लोक आले, पोलीस, त्यांनी पकडलं, हात मागे बांधले. त्याही अवस्थेत ते ओरडतात की खऱ्या आईचं दूध प्यायला असशील तर हात सोड आणि माझ्याशी लढ. तो डबा बंद, दूध प्यायला असेल असं आपण समजायचं. नाही सोडलं. तिथून पुण्यापर्यंत आणलं. सगळीकडे दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांमध्ये बातम्या, वासुदेव बळवंतांना अटक झाली, वासुदेव बळवंतांना अटक झाली. पुण्यापर्यंत आणल्यानंतर पुण्यामध्ये त्यांचा असह्य छळ करण्यात आला. इतका छळ की एक वेळ त्यांनी स्वतःला फास लावून घेण्याचा प्रयत्न केला. मग संगम ब्रिजवर या अनोख्या केस करता म्हणून विशेष न्यायालय स्थापन करण्यात आलं. लोक वासुदेव बळवंत कसा दिसतो हे बघण्याकरता म्हणून आलेले. काही जण त्यांना आधीपासून बघितलेले लोक आता याची अवस्था कशी आहे बघण्याकरता म्हणून लोटलेले. हौशे नवशे गवशे सगळे लोटलेले तिथे. प्रचंड गर्दी झालेली न्यायालयामध्ये. आणि अशा वेळेला या माणसाच्या बाजूनी कोण उभं राहणार? कारण मी व्याख्यानाच्या सुरुवातीला सांगितलं किती भयानक आरोप या माणसाच्या विरुद्ध ठेवले गेले होते. जर याचं वकीलपत्र कोणी घेतलं तर असं वकीलपत्र घेणाऱ्या वकिलाला सुद्धा काय होईल सांगता येत नाही ना. सरकारी कोप. सरकारी वकील उभा राहिला नानूभाई, त्यांनी सुरुवातीचं आर्ग्युमेंट केलं आणि मग न्यायाधीशांनी विचारलं वासुदेव बळवंतांचे वकील कोण आहेत? ते म्हणाले मला काही कल्पना नाही. वासुदेव बळवंतांना विचारलं तुमचं वकीलपत्र कोणी घेतलंय का? यांनी पण खाली मान घातली. कोण घेणार? संकटात कोणी सापडल्यानंतर कामं केलीच जातात असं नाही. त्यामुळे यांनी खाली मान घातली. म्हणजे यांचं वकीलपत्र घ्यायला कोणीच नाहीये. इतक्यात कोर्टात मागून आवाज आला मी घेतलं यांचं वकीलपत्र. आणि लोकांच्या माना एकाएकी वळल्या. पुणेरी वाणांचा कर्र कर्र आवाज करत ते करवत काठी धोतर नेसलेलं वरती बाराबंद घातलेलं आणि अंगावरती असलेलं उपरणं मागे टाकत टाकत पगडी घातलेला माणूस आतमध्ये येतोय झपाझप पावलं टाकत. आणि त्यातला एक कोणीतरी उपस्थितांपैकी कुत्सितपणे म्हणाला काका सरकार रागावले तर काय होईल ठाऊक आहे ना? काका एक क्षणभर थांबले, त्याच्याकडे पाहिलं रोखून. काय होईल? वासुदेव बळवंताला जर फासावर चढवायचं असेल तर या गणेश वासुदेवालाही फासावर देतील इतकंच ना. या परत तर काही होणार नाही. पण त्याला हा गणेश वासुदेव घाबरत नसतो असं म्हणून पुढे गेले आणि म्हणाले मी यांचं वकीलपत्र घेतलंय. गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका. सार्वजनिक काका ज्या माणसांनी वकिलीची वस्त्र उतरवून ठेवली होती केवळ वासुदेव बळवंत यांच्याकरता परत चढवली. खटल्याचं नाटक होतं. ब्रिटिशांनी नाटकं खूप छान केली. आपण न्यायप्रिय आहोत हे दाखवायला सुद्धा नाटक चांगलं लागतं करायला. 3 दिवसाचं नाटक, 3च दिवसाचं नाटक. 3 दिवसात सेशन्स कमिटी. तिथे गेल्यानंतर महादेव चिमणाजी आपटे नावाजलेला वकील ते वासुदेव बळवंत यांच्या बाजूने उभे राहिले. काही दिवस हे नाटक चाललं, 8 दिवस फक्त. आणि मग वासुदेव बळवंतांना जन्मठेप, आजन्म जन्मठेप, ती पण या देशात नाही. आणि मग तेहरान बोटीत चढवण्यात आलं. जाण्यापूर्वी त्या मुंबई बंदरात या माणसाने मुठभर माती बांधून घेतली बरोबर. परत कधी आपला देश बघायला मिळणार नाही माहिती नाही. त्यामुळे माती घेतली बरोबर. पत्नीची अवस्था काय हो? हा माणूस जेव्हा बाहेर पडला तेव्हाच आपल्या बायकोला पाठवून दिलं होतं जुन्नरला. जुन्नरून ती बाई आपल्या मामाकडे राहिली काही दिवस. त्याच्यानंतर यांना पकडलं गेलं हे कळलं तिला, म्हणून ती शिरढोणला परत गेली आपल्या सासरी. आणि मग तिथे गेल्यानंतर शेवटचं दर्शन आपल्या नवऱ्याचं फक्त नवरा घराच्या बाहेर पडला या कार्याला गेला तेवढंच झालं. त्याच्यानंतर या बाईला आपल्या नवऱ्याचं दर्शन झालं नाही. गोपिकाबाईंना पुढचा काळ सगळा त्या सासरीच राहिल्या. पुढे आपल्या पुतण्यांच्या आश्रयाने राहिल्या. बराच काळ पुढे त्या जिवंत होत्या. सावरकर नंतरच्या काळात त्यांना जाऊन भेटून आलेले. इतका काळ त्या जिवंत होत्या हे लक्षात घेण्यासारखं आहे. कारण सावरकर सुटून आल्यानंतर म्हणजे 1935-36 सालाच्या नंतर हे लक्षात घ्या सावरकर त्यांना भेटले तरी गोपिकाबाई जिवंत होत्या तेव्हा. इतका दीर्घ काळ त्या बाईला जीवन मिळालं. यांना तेहरान नावाच्या बोटीवरती चढवण्यात आलं आणि एडनला उतरवण्यात आलं. येमेन नावाच्या देशात एडन आलं बरं का. मी वासुदेव बळवंत सांगायला जातो अनेक ठिकाणी शाळा आणि महाविद्यालयात मुलं सोडा त्यांच्या शिक्षकांनाही माहिती नसतं एडन कुठे आलं. एडन कुठे आलं असं विचारलं की लोक सांगतात अंदमान.
किंवा रत्नागिरी किंवा ब्रह्मदेश, ह्याच्या पलीकडे माहितीच नाही. जगाचा नकाशा वगैरे काहीच माहिती नाही आम्हाला. येमेन नावाच्या देशात असलेलं एडन हे बंदर आहे आणि त्या बंदरात असलेलं जे काही ते कारागृह होतं, ज्या वेळेला अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते त्यावेळेला ते एडनला वासुदेव बळवंतांना जिथे ठेवलेलं होतं त्या खोलीमध्ये जाऊन त्या खोलीचं दर्शन घेऊन आलेला तो एकमेव पंतप्रधान. आमचं म्हणणं आहे नरेंद्र मोदी आता तिथे काहीतरी स्मारक तरी करतील, पुढचं पाऊल आणखी, त्यामुळे ते ही कदाचित होऊ शकेल असं आपण म्हणायला काही हरकत नाही. तेव्हा वासुदेव बळवंतांना तिथे ठेवलं. राहायला हा माणूस तिथे पण अस्वस्थ आहे. एकतर मला इथलं जेवण चालणार नाही म्हणून त्यांनी सांगितलं, कारण मी शुद्ध शाकाहारी माणूस आहे, त्यामुळे मला शाकाहारी जेवण पाहिजे. पत्रच्या पत्र लिहिली आहेत ब्रिटिश अधिकाऱ्यांना. 10 महिने वाट पाहिली तिथे बसून, काय काय करता येऊ शकतंय काय काय नाही. इथे राहायचं तर नाहीये, इथे राहून मारायचं तर मुळीच नाहीये. हे सगळं केलं. मग काय करता येईल, कसं सुटता येईल, काय करू, पण पुढे समुद्र आहे, असे ना का समुद्रात बुडून मरू, काय वाटेल ते करू, पण इथून सुटायचंय. 10 महिन्यानंतर ती वेळ आली. माणसाच्या अंगात ताकद किती असेल हो, विचार करा. 10 महिने तुरुंगात काढलेत आणि बघून ठेवलेलं आहे. रात्री कधी कधी पहारेकरी जागे असतात, कधी कधी झोपलेले असतात, सगळं बघून ठेवलेलं आहे. आणि मग रात्रीच्या वेळेला दारं जी असायची ती उखळीच्या बिजागऱ्यांची. उखळीच्या बिजागऱ्यांची दारं वगैरे आजकाल फक्त जुन्या वाड्यांना वगैरेच बघायला मिळतात. आपल्याकडे विदर्भात वगैरे कुठेतरी बघायला मिळतात उखळीच्या बिजागऱ्यांची दारं. म्हणजे ती दारं एका विशिष्ट अँगल मधून जर धरली तरच ती खटकन बसतात. उखळीची बिजागरेचं हे वैशिष्ट्य असतं. आणि ते काढायचं असलं तरी सुद्धा एका विशिष्ट अँगलमध्येच धरायला लागतं आणि उखडावं लागतं, तेव्हा ते उखडून निघतं दार, अन्यथा नाही. आमची स्क्रूची बिजागरे तर काहीच उपयोगी नसतात. स्क्रू ढिले पडले की हे सुटते दार. उखळीच्या बिजागऱ्याचं तसं व्हायचं नाही. इतकी ती मजबूत असायची. मोठमोठी झाडं पेललेली आहेत त्या उखळीच्या बिजागरात, मोठमोठी दारं, अवजड दारं. हे लक्षात घ्या. इथे उखळीचं दार आहे, ही दारं पण साखळी बांधली आहे, कुलूप आहे. अंदाज येत आहे आपल्याला पेलेल की नाही माहित नाही, प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. हातात आधी बेडी आहे. मग रात्री काय केलं, ती बेडी तो उखळीचा बिजागरा म्हटल्यानंतर आपल्याला लक्षात आलं असेल की तो लोखंडी जो वरचा भाग असतो टोकदार काटकोनातला वर आलेला, त्याच्यामध्ये बेडी अडकवली हातातली. बेडी सहजासहजी तुटत नसते, हेही लक्षात घेण्यासारखं आहे. बेडी अडकवली, थोडा जोर लावला, कट्टकन आवाज आला, बेडी तुटली. हात मोकळे, पाय मोकळे केले. आता राहिलं दार. दारातून बाहेर पडायचंय. कसं पडणार, दारालाच मिठी घातली. गजातून हात बाहेर काढले, कारण कुलूप लावलंय ना, त्या दारालाच मिठी घातली. सगळे दंडाचे मानेचे शिरा सगळे स्नायू आणि टरारून फुगलेत. माने जवळून आणि कांशाला जवळून घामाचे ओघळ व्हायला लागले. श्वास रोखून धरलेला, सगळी ताकद तिथे पणाला लावली. कट्टकन आवाज आला, दोन्ही दारं हातात. दार घेऊन बाहेर ठेवायची कुठे ना, दोन्ही दारं घेऊन बाहेर. तुरुंगाचा तट पाहिला, तो 14 फूट उंच. आता हा पार करायचा आहे. दारं लावून ठेवली तिरकी त्याला. आधी दारं किती उंच असणार आहेत, 8 फूट. ती तिरकी लावली म्हटल्यानंतर आणखी उंची कमीच झाली ना त्या भिंतीपेक्षा. तिरकी लावली. पाहिलं पारेकरी बिचारे झोप, माणसंच ना शेवटी ती. रात्रीचे पारेकरी असले म्हणून काय झालं, माणसंच ते शेवटी. ऑल वेल करत करत मध्येच आलबेल, त्याच्यावरून मराठीचा शब्द आलबेल आला बरं का. सगळं आलबेल आहे ना असं विचारतात ना, ते आलबेल हा शब्द त्याच्यावरून आलाय, ऑल वेल वरून. ते लावलं. फास्ट बॉलर रनअप घेतो ना तसा रनअप घेतला. लांब गेले. जे धावत आले एका क्षणात त्या तिरक्या ठेवलेल्या दारांवरती चढले, वरती उडी मारली, पलीकडे झोकून दिलं शरीर. माहित नाही पलीकडे काय. काटे असले तर, लोखंडी तारा असल्या तर, काहीच माहित नाही. नशीब बलवत्तर, धप्पकन आवाज आला, वाळूत पडले. उठले. क्षणभर स्वतःलाच विश्वास नाही, आपण मोकळे झालोय. आणि मग धावायला सुरुवात केली. अंधारामुळे
दिशा नेमकी कळेना, पण रात्री धावायला सुरुवात केली. पहाट झाली आणि हे सकाळचे पहारेकरी उठले. तो पहारेकरी म्हणाला, ती समोरची कोठडी बघ, ती काहीतरी वेगळी दिसतीये नाही. तो म्हणाला, हा रे काय, अरे दार नाहीये. तो म्हणतो, दार काय, कैदी पण नाहीये. दार गेलं कुठे, लावून ठेवले, भिंतीला लावले दार. आणि कैदी म्हणाला, कैदी का भूत आहे. सगळीकडे शोधाशोध चालू झाली. ब्रिटिशांनी 200 रुपये बक्षीस जाहीर केलं आणि सोमाली लोक, मुळातच दरिद्री लोक, आपापले उंट पण काढले यांना शोधायला म्हणून. हा माणूस रातोरात किती धावलाय. वाळूतून धावणं एकदा बघा, वाळूतून धावणं. हा माणूस 12 मैल धावलाय. 12 मैल सोडा, 12-15 पावलं एवढीच धावून बघा वाळूतून. काय होतं ते, वाळूमध्ये घोट्यापर्यंत पाऊल रुततं ना आपलं, त्यामुळे मांड्यांवर प्रेशर जास्त येतं. मांड्या आणि गुडघे. मांड्यामध्ये लगेच किलोचे गोळेच यायला लागतात आपल्या. लगेच आपला स्पीड कमी असं होतं. तेव्हा वाळूतून धावणं सोपं नाही. त्यात 12 मैल न थांबता धावणं. बीर ओबेद नावाचं गाव आलं. तोपर्यंत हा माणूस आपल्या पायाने पळत होता हो. आणि हे उंटावरचे शहाणे उंटावरून शोध घेत आहेत. उंटाला वाळवंटातलं जहाज म्हणतात ना, कारण वाळवंटात उंट अधिक वेगाने जाऊ शकतो. साहजिकपणे माणसाच्या वेगापेक्षा उंटाचा वेग जास्त असणं अगदीच स्वाभाविक आहे. बीर ओबेद या ठिकाणी त्यांना पकडण्यात आलं आणि तिथून फरफटत आणण्यात आलं. 12 मैल. आणि आता परत आल्यानंतर हात मागे बांधून तिथे बेड्या, पायात बेड्या. सकाळी 6 ते संध्याकाळी 6, गळ्यामध्ये 25 किलोचा दगड. बसायचं नाही, उभं राहण्याची शिक्षा. 25 किलोचा दगड. ज्या बनवून घेतलेल्या होत्या बेड्या, त्या खास बनवून घेतल्या होत्या दारुगोळा कारखान्याकडून. विशेष जड बेड्या, म्हणजे हातात आणि पायात जड बेड्या, चालता सुद्धा यायचं नाही अशी अवस्था करून टाकली. बघता बघता हा जो पहाडासारखा देह होता, हा देह इतका खंगत गेला, कारण टीबी झाला. खंगत गेला म्हणजे शेवटच्या काळामध्ये बेड्या हातातून गळून पडायला लागल्या, इतकी अवस्था झाली. डॉक्टर तिथे बर्वे नावाचे मराठी डॉक्टर होते. डॉक्टर म्हणाले, तुम्हाला जर जगायचं असेल तर म्हणाले अंड्यांसारखा आहार घ्या. तुम्ही कितीही सांगा म्हणाले, मी माझा आहार नाही सोडू शकत. त्यामुळे त्यांना बटाटे आणि दूध हाच आहार दिला जायचा. आणि शेवटी रक्त पडायला लागलं तोंडातून. मग इस्पितळात त्यांना हलवलं. त्यावेळेला डॉक्टर म्हणाले की काही झालं तरी आपल्याला बरं वाटेल आणि आपण परत जाऊ, असा तरी विचार करा आणि उभे राहा. नाही म्हणाला, आता ते सगळं गेलं म्हणाले. शरीराने एकदा साथ सोडल्यानंतर मग नुसती मनाची उभारी असून उपयोग नाही. त्याच्याबरोबरीने शरीर कुठेतरी त्यांनी साथ द्यायला पाहिजे, थोडा तरी. ते म्हणाले आता शक्य नाही. आणि तिथेच पडलेले त्या इस्पितळामध्ये 17 फेब्रुवारी 1883 संध्याकाळचा 4-4:15 वगैरे सुमार असेल. आणि त्यावेळेला विझत चाललेली ज्योत जशी अकस्मातपणे तेजमान व्हावी तसे हे उठून बसले. आणि उठून बसल्याने डॉक्टरांना म्हणाले, डॉक्टर एक गोष्ट लक्षात ठेवा, या दुष्ट प्रजाभक्षक चांडाळ इंग्रजांना मी मेल्यानंतर सुद्धा सुखाने जगू देणार नाही, असं म्हणाले. आणि दुसऱ्या क्षणी थाडकन पडले आणि त्यांची ज्योत मावळली. ब्रिटिशांनी तिथेच घाईघाईनी त्यांचा दहनसंस्कार करून टाकला आणि त्यांची राख फेकून दिली समुद्रामध्ये. त्यानंतर घरच्यांना एक तार पाठवून, ती तार, त्या तारेचा फोटो आहे त्या पुस्तकामध्ये, एक तार पाठवून फक्त कळवलं की लाईफ कन्व्हिक्ट वासुदेव बळवंत फडके डाईड धिस नून. बस एवढीच एक तार पाठवून दिली. वासुदेव बळवंत गेल्यानंतर त्याच्या घरच्यांना कळायला आणखीन 10-12 दिवस गेले. आणि मग घरच्यांना कळलं की हे झालंय. संपूर्ण महाराष्ट्राला कळलं की हा माणूस असा गेला. लोक दुःखी झाले. वेगवेगळ्या वर्तमानपत्रांनी त्याच्यावर लेख लिहिले. केसरीमध्ये आलेला वासुदेव बळवंतांच्यावरचा लेख वाचला आणि एका बाजूला जाऊ घरातल्या कर्त्या माणसाने आपले डोळे पुसले. ते बघून त्याच्या लहान मुलाने विचारलं, बाबा काय झालं?
बापाने डोळे बिळे पुसले ना तर मुलं विचारायची असा जो काळ होता त्या काळातलं सांगतोय, आजकालच्या काळातलं नाही. आमच्या बापाला ना केव्हाही रडू येतं, काला येतच नाही ना, अशी अवस्था आहे. ह्या मग मुलांनी विचारलं बाबा काय झालं. बापाने सांगितलं अरे वासुदेव बळवंत गेले रे. कोण वासुदेव बळवंत? असं समज म्हणाले तुझा आणि माझा बाप गेला. आपले वडील असं तीव्रतेने बोलतायत म्हणजे नक्की हा महत्वाचा माणूस असेल. काय केलं त्यांनी? अरे म्हणाले आपल्या देशाकरता, आपल्यासाठी, आपल्या स्वराज्यासाठी हा माणूस प्रयत्न करत होता आणि त्यात हा गेला. बरं मग आपला कोणी होता का? असायलाच पाहिजे, कारण अशी कामं करणारी माणसं ही आपल्यापैकी प्रत्येकाची असतात, हे लक्षात ठेवायला पाहिजे. बरं म्हणाले, दुःख नेमकं कसलं होत आहे? वडील सांगतायत की अरे वासुदेव बळवंत गेले, आता हे काम करणार कोण? त्यावेळेला त्या मुलाच्या मनात आलं कोण का, मी का नाही. त्या मुलाचं नाव दामोदर हरी चापेकर. दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव 3 सख्खी भावंड देशकार्याकरता एका घरातली सख्खी भावंड हसत हसत फासावरती चढतात. उरतात घरात फक्त 3 विधवा स्त्रिया, 3 लहान मुलं. जगातलं हे एकमेव उदाहरण आहे. 3 सख्खी भावंड देशाकरता फासावरती जात आहेत. काहो यांना काही नव्हतं का? दामोदरचं वय 28, बाळकृष्ण 24 आणि सगळ्यात धाकटा वासुदेव 17. या वयाची मुलं फासावरती जात आहेत केवळ तुमच्या आमच्यासाठी. यांची आठवण काढणं, कृतज्ञता बाळगणं हे आपलं काम नाहीये. एक गोष्ट आपल्याला सांगतो, व्याख्यानामधून संपूर्ण चरित्र तसंच्या तसं येतच असं नाही, कारण व्याख्यानामध्ये प्रासंगिक उल्लेख सुद्धा असतात. त्यामुळे आपल्याला जर व्यवस्थित चरित्र समजून घ्यायचं असेल तर त्याकरता मी मुद्दाम त्यांची पुस्तकं लिहितो. पुस्तकं लिहिण्याच्या मागचं कारण ते, कारण पुस्तकात व्यवस्थित सागर संगीत क्रोनॉलॉजी सह कालानुक्रमे असं व्यवस्थित चरित्र लिहिता येतं. केवळ एवढंच कारण आहे या क्रांतिकारकांची चरित्र लिहिण्याच्या मागे. आणि म्हणून आज बाहेर आपल्याला वासुदेव बळवंत, चापेकर पर्व याच्या बरोबरीने बोलण्यात जो उल्लेख आला वंदे मातरम, ते वंदे वंदे मातरम, कारण वंदे मातरमचं प्रेरणास्थान म्हणजे आनंदमठचं प्रेरणास्थान वासुदेव बळवंत आहे. म्हणून तेही पुस्तक आहे वंदे मातरमची कहाणी सांगणार. आणि यांच्यापासून प्रेरणा घेतली ती सावरकरांनी, त्यामुळे आणि सावरकर हे सुद्धा पुस्तक बाहेर आहे. आणि त्याशिवाय आपला 4थ्या दिवशीचा जो विषय नेताजी सुभाषचंद्र बोस, सुभाषबाबूंनी आत्मकथा लिहिली आहे. बऱ्याच जणांना माहित नाही सुभाषबाबूंनी आत्मकथा लिहिली आहे. त्यामुळे सुभाषबाबूंची आत्मकथा आहे. बरं, त्याला काही सत्याचे प्रयोग वगैरे त्यांनी नावं दिलेली नाही, त्यामुळे ते गाजणार बिजणार कसं ना. त्याला नाव त्यांनी भारतीय यात्री अँड इंडियन पिलग्रिम असं नाव दिलंय. छोटे खानी आहे. वयाच्या 23व्या वर्षापर्यंतच भाग सुभाषबाबूंना घेता आला, पण तरी सुभाषबाबूंनी लिहिलंय. म्हणून मी मुद्दाम त्याचा मराठी अनुवाद केला. आणि तो मराठी अनुवाद सुद्धा आत्मकथा या नावाने बाहेर आता उपलब्ध आहे. ज्यांना हवं असेल त्यांनी नेहमीप्रमाणेच पुस्तकांना भरभरून मला इथे प्रतिसाद मिळतच असतो, तसाच मिळावा. आणि ज्यांना लेखकाची स्वाक्षरी हवी आहे त्यांना लेखक असणारच आहे बाहेर स्वाक्षरी द्यायला त्या पुस्तकांवरती, एवढं नक्की. तुर्तास उद्याचा विषय फक्त लक्षात ठेवा. उद्या आपण मदनलाल लिंगरा नाही, उद्या आपण चापेकर बंधूंचं चरित्र ऐकणार आहोत आणि परवा मदनलाल लिंगरा ऐकणार आहोत. कालानुक्रमानुसार एवढ्याच कारणाकरता हा बदल आहे, बाकी काहीही नाही. आता या वेळेला एवढं सांगितल्यानंतर माझ्या वाणीला आज मी अल्पविराम देतो आणि उद्या परत आपल्या समोर नवीन विषय मांडायला सज्ज होतो. तोवर वंदे मातरम.